सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम
जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय शुका सारिखे पूर्ण वैराग्य जानते वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आता श्री राऊतजी ओंकार साधना घेतील। नमस्कार. ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राण आकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असेल क्रॉस लेग सुखासन, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असेल तर ताठ बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचं आहे. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचं आहे. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 स्टॉप. आपण आता 5 वेळा ओंकार करणार आहोत. सुरुवातीला 3 ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. ओंकार आपला जेवढा श्वास आहे अर्ध्या श्वासात अ उ म्हणायचं आहे आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. ओंकार हा घंटा नदेसारखा दीर्घ असावा आणि तेलाच्या धारेसारखा अखंड असावा. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. ओ
पूरक पूरक शांत शांत शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर भ्रू मध्यमध्ये, दोन भुवयाच्या मध्ये जिथं आज्ञाचक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञाचक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. पूरक पूरक दोन्ही हाताचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळाली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हाताने चेहरा कापा. हरि ओम. नमस्कार डॉक्टर साहेब, सुरुवात करायची का आपण? डॉक्टर साहेब, आमचा आवाज येतोय? डॉक्टर साहेब फोनवरती, म्हणजे फोनवरून जॉईन केले डॉक्टर साहेबांनी. बरं, मग मी आईला सुरुवात करायला सांगते बरं का. हो हो. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमान् अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरु परंपरां. मन्नाथ श्री जगन्नाथ गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः.
शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची नाही मोह समुद्राचे आटणे, घडे जय त्या श्री कृष्णे बंधू तयाते. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामचंद्रांना वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते. डॉक्टर साहेब आहेत, दासबोधाचे दासबोध डॉक्टरांच्या चरणी वंदन करते. सर्व श्रोते आहेत, सर्वांना सप्रेम अभिवादन करते. आणि समर्थांच्या पादुका आहे तिथे, त्यामुळे त्या चरणी काही सेवा सादर करू. डॉक्टर म्हणाले की काही चिंतन करा, आणि म्हणून दासबोध बरेच वर्ष तुम्ही सगळे दासबोधाचा अभ्यास करताय, दासबोधाचं अध्ययन करताय. या निमित्ताने काही दासबोधाचं चिंतन आपण करू. खूप छान ग्रंथ आहे आणि प्रत्येक ओव्या इतक्या सुरेख आहेत की त्या ओवीचं चिंतन करायचं म्हटलं तर प्रत्येक दासबोधातली प्रत्येक ओवी ही मंत्राच्या दर्जाची आहे. आणि मंत्र याचा अर्थ मननेन त्रायते इति मंत्र. हा ज्याचं मनन केलं असता हा भवसागर तरुण जाता येतो त्याला मंत्र असं म्हणतात. आणि असा जर असेल तर एखादी ओवी आपण चिंतनाला जी घेतलेली आहे ती चत्वारदेव निरूपणातली ओवी आहे. ओवी अत्यंत सुंदर आहे. एक तो नाना प्रतिमा, दुसरा तो अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. देवांचे प्रकार आहेत आणि देवांच्या प्रकारांच्या बरोबर त्यांचे उपासनेचेही प्रकार आहेत. कशासाठी समर्थ सांगतायत? समर्थांचं एक जीवनाचं सूत्र आहे बरं का. ते सूत्र आहे वेष्टी, समष्टी आणि परमिष्टी. त्या व्यक्तीचा परिपूर्णपणे विकास झाला पाहिजे. व्यक्तीचा परिपूर्ण विकास हा कसा असला पाहिजे? तर लौकिक आणि पारलौकिक दोन्ही दृष्ट्या झाला पाहिजे. आणि अशी व्यक्ती जेव्हा समाजामध्ये जाते तेव्हा ती समाजामध्ये सुद्धा काय करते तर तिच्यामध्ये झालेला बदल ती सहज समाजामध्ये सांगू शकते. आणि त्या समाजामध्ये जीव आणि जगत या सगळ्यामध्ये एक ईश्वर तत्व आहे. आणि म्हणून जीव, जगत आणि जगदीश्वर या तिन्हीचं आपापसातलं नातं काय आहे हे नातं प्रत्येकाने समजून घेणं अपेक्षित आहे. हा समर्थांच्या जीवनाचा धागा आहे. समर्थ स्वतःच्या बाबतीत असं म्हणतात की प्रत्येक साधकाने 2 स्तरावरती जीवन जगलं पाहिजे. आणि ते 2 स्तर म्हणजे एक स्तर जो आहे जिथे आपली रोजीरोटी आहे ती समाज आहे, आणि दुसरं म्हणजे आपलं स्वतःचं आत्यंतिक आत्महित स्वरूपाचं चिंतन, तो एकांत आहे. मग असं जीवन सगळे संत जे जगलेले आहेत तसं आपण जगावं असं सगळ्या संतांना वाटतं. मग ती ओवी कोणती आहे? समर्थ म्हणतात, काही गलबला काही निवळ ऐसा कंठित जावा काळ. गलबल्याचा काळ हा रोजीरोटीचा काळ आहे, कुटुंबातला काळ आहे, समाजातला काळ आहे, पण एकत्र येतो तेव्हाचा काळ आहे. पण एकांतातला काळ, निवळ याचा अर्थ तो एकांतातला आहे जिथे आपल्याला स्वतःच्या आत्यंतिक जीवाचं हित जाणायचंय. कधीतरी आपल्याला कळलं पाहिजे कशासाठी. अध्यात्माचा प्रवास म्हणजे काय आहे? तो केवळ पूजा आणि अर्चा ऐकता नाहीये. अध्यात्म हे शास्त्र आहे, आणि हे शास्त्र जर असेल तर अध्यात्म म्हणजे शरीर. या शरीरामध्ये एक तत्व असं आहे की जे तत्व शाश्वत आहे, चिरंतर आहे, ज्याला जन्म नाही, मृत्यू नाही, असं असणारे ते तत्व आहे. आणि ते मी आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपला सगळा प्रवास जो आहे तो कसा आहे, अविद्येमध्ये चाललेला आहे. आणि असा प्रवास जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही सुखदुःखाच्या तडाख्यामध्ये असणार आहोत. सुखाचाही तडाखा आहे, दुःखाचाही तडाखा आहे. या सगळ्यातून समर्थ आपल्याला बाहेर काढतायत. आणि ते बाहेर काढताना असं म्हणतात की जर आपल्याला स्वरूपापर्यंत जायचं असेल तर उपासनेला पर्याय नाही. उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेविना निराश्रय, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही, समर्थ म्हणतात. साधकासी सूचना उपासना उपासना. उपासना करावीच लागेल. कशी करायची, कोणती करायची ती काही कळत नाही आपल्याला. मग आपण उपासनेच्या नावाने काहीतरी करत राहतो. गंमत अशी होते की तुम्ही आम्ही ग्रंथ वाचतो, आणि ग्रंथ वाचल्यानंतर काही ब्रह्म आहे, ब्रह्म ते मी आहे असं ऐकलं ना की आपल्याला उगाचच बरं वाटतं की ते तत्व चिदानंद रूप शिवम शिवम ऐकायला खूपच बरं वाटतं. पण तेव्हाच तत्वज्ञान आहे ते, त्याच्या आधी काही टप्पे आहेत ना. ते आधी जर आपण ओलांडून गेलो सावकाशपर्यंत, आपण जर त्या उपासनेने तिथपर्यंत पोहोचलो तर आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येतं. बरेच वेळेला आपण तेवढ्या उंचीचं तत्वज्ञान ऐकतो पण तिथपर्यंत जाण्याचा नेमका मार्ग आपल्याला कळत नाही. आणि समर्थ या ओळीमध्ये आपल्याला नेमका तो मार्ग सांगतायत बरं का.
खूप सुंदर ओवी आहे. एक तो नाना प्रतिमा, दुसरा तो अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. त्याचा अर्थ इथे 4 देवांचे प्रकार दिलेले आहेत. एक तो नाना प्रतिमा आणि मूर्ती आहेत, दुसरे अवतार आहेत, तिसरं ईश्वर तत्व आहे आणि चौथं निर्गुण निराकार ब्रह्मतत्व आहे. 4 देव आहेत, 4 देवांचे 4 उपासनेचे प्रकार आहेत. पहा बरं, आपल्याला वाटतं 33 कोटी देव आहेत, असं काही नाहीये. देव म्हणजे मला वाटतं आपल्याला सगळ्यांना माहितीये, कारण दासबोधाचे इतके वर्ष तुम्ही अभ्यासक आहात. पण देव या शब्दाचं आपल्याला नक्की माहिती पाहिजे की देवा दिवा धातूपासून निघालेला शब्द आहे, ज्याच्यापासून 2 शब्द तयार झाले, एक दिवा आणि दुसरा म्हणजे देव. दिव्याच्या प्रकाशात दिसतं तर देवाच्या प्रकाशात कळतं. बघूनही कळतं, कानाने ऐकूनही कळतं, गंधानेही कळतं, स्पर्शज्ञानानेही कळतं, रसनेनेही कळतं, हाताने एखादी गोष्ट करून कळते. एखाद्या ठिकाणी आपण चालत जातो, दूर कुठेतरी जातो, कॉलेजमध्ये जातो, एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये जातो, तिकडे जाऊनही आपल्याला कळत असतं. याचा अर्थ जे जे कळणं आहे, जे जे शुद्ध ज्ञानाचं स्वरूप आहे, ते देवाचं स्वरूप आहे. म्हणून दिव्याच्या प्रकाशात दिसतं आणि देवाच्या प्रकाशात कळतं. याचा अर्थ कळणं हे जे स्वरूप आहे ते शुद्ध ज्ञान हे देवाचं स्वरूप आहे. एवढं कळलं की आता समर्थ आपल्याला देवांच्या पूजा कशा करायच्या आणि त्याचे 4 टप्पे कसे आहेत ते सांग. पहिल्या टप्प्यावरती सांगितलं एकतो नाना प्रतिमा. प्रतिमा म्हणजे की ज्याला आपण म्हणतो मूर्ती किंवा प्रतिमा, त्यांचं पूजन करायची पद्धत काय आहे? फार छान सांगितलंय. प्रतिमा आणि मूर्तींचं जे पूजन आहे ते षोडशोपचारे पूजन आहे. 16 उपचार आपण करतो. आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर या म्हणतो, बसा म्हणतो, त्यांना पाय धुवायला देतो, हातावरती पाय धुवून येतात, मग त्यांना चहा देतो, त्यांना काही आपण देतो, काही खायला देतो, त्यांना त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांचं काही तुम्ही खूप छान करता असं काही स्तवन करतो. जे आपण व्यवहारामध्ये आपला व्यवहार करतो तशा प्रकारचा सगळा व्यवहार देवाशी करायचा आहे. हा जो व्यवहार आहे त्याला षोडशोपचारे पूजन म्हटलेलं आहे. हे जे षोडशोपचारे पूजन म्हणजे 16 उपचार त्याला करणं. आता लक्षात येईल की ज्या आपल्या देवता आहेत त्या सगळ्या देवतांचे जेव्हा आपण पूजन करतो तेव्हा त्यांना उपचार जे करतो तेव्हा ते 16 उपचार देणं हे जेव्हा देतो तेव्हा लक्षात येईल मूर्ती किंवा प्रतिमा ह्या जड आहे. जड म्हणजे पांचभौतिक आहे. तिथे चैतन्य नाही. ते चैतन्य तुम्हाला आम्हाला आरोपित करायचं आहे. लक्षात घ्या. आपण वर्षातून गणपती आणतो आणि गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा गुरुजी म्हणतात तुमच्या हृदयाच्या डाव्यावर हात ठेवा, उजवा हात गणेशाच्या हृदयावरती ठेवा आणि आता काय करा, तुमची प्राणशक्ती तिथे सुप्रतिष्ठित करा. देव मंत्रांच्या अधीन आहे. तिथे प्राणप्रतिष्ठा तुम्हाला आम्हाला करावी लागते. गणपतीच्या कारखान्यातला गणपती बनवणारा जो आहे ते त्याच्या उदरभरणाचा व्यवसाय आहे. तो पूजा म्हणून ते करत नाही. पण त्या 1000 मूर्तींपैकी जेव्हा एक मूर्ती मी घरी आणते किंवा तुम्ही आम्ही घरी आणतो तेव्हा त्याचं तुम्ही आम्ही पूजन करतो. लक्षात घ्या. मग कसं करतो पूजन आपण? प्राणप्रतिष्ठा करून मंत्र म्हणतो आणि म्हणून देवता मंत्रांच्या अधीन आहेत. 16 उपचारांनी त्यांचं पूजन केलं जातं. हे 16 उपचार अतिशय प्रेमाने करायचे. जे जे आपल्याला पाहिजे तसे जसे हवेत तसे आपल्याला जे जे पाहिजे ते सगळं केलं. म्हणून समर्थ खूप छान म्हणतात जे जे आपण असं पाहिजे ते ते भगवंत असं दे. येणे प्रकारे की जे भगत पूजा. जे जे मला हवंय, मला उठल्यापासून चहा हवाय की नको, मला आंघोळ हवी आहे, मला वस्त्र हवंय, मला भोजन हवंय, मग जे जे मला हवंय ते ते मला सगळं त्यांना द्यायचं आहे. मग आता पूजा 5 मिनिटं 10 मिनिटं करता येईल का? बरेच वेळेला आपण म्हणतो मी पूजा करून टाकतो बरं का. परमपूज्य डॉक्टर काका एक वाक्य खूप छान सांगतात. ते म्हणतात मी पूजा करून टाकतो आणि जेवण करून घेतो असं आपण म्हणतो. शब्द बरोबर उलटे पाहिजे. पूजा करून घेतली पाहिजे कारण देवाला आतमध्ये ठेवायचंय आणि जेवण करून इच्छा असू नये नाही तर नसू दे दुसऱ्या दिवशी ते टाकायचंच असतं. ते राहतच नाही पोटामध्ये. पण आपली भाषा उलटी असते. जेवण पूजा करून टाकतो. टाकण्याची गोष्ट नाही. मग त्या भगवंताला जे जे उपचार मला द्यायचे, जे जे मला द्यायचे ते सगळं द्यायचंय. मग त्याला कसं मला गरम पाणी पाहिजे तर त्याला मी गार पाण्याने अंघोळ घालणार का? आपण पूजा करतो कशी करतो बघा. त्याला कशी तरी हळदी कुंकू लावतो. कुठे लावलेलं असतं त्या देवाच्या डोळ्यामध्ये कुंकू जाईल असं सुद्धा आपल्याला वाटत नाही.
जर तो माझा परमात्मा आहे, जो माझ्यावरती इतकी कृपा करणार आहे, ज्याने मला इतकं सगळं वैभव दिलेलं आहे, निदान त्याला कुंकू लावताना तरी माझा भाव कसा असला पाहिजे की ते कुंकू त्याच्या डोळ्यात नाही जाणार ना. त्याला काय झान द्यायचंय मला, ते किती सुंदर दिलं पाहिजे. त्याला काय फुलं रोज देऊ नका, एकदा 15 दिवसांनी एकदा द्या, पण एखाद दिवशी तरी सुगंधी फुल आहे. काय किती छान, म्हणजे जे जे आपल्याला पाहिजे ते ते. नाही मला दिवसभर शक्य आहे. समर्थ म्हणतात सोपं आहे, मानस पूजा करा. जे जे आपण असं पाहिजे ते ते ईश्वर असं भगवंत असं दीजिए, येणे प्रकारे कीजे मानस पूजा. म्हणून 16 उपचारांनी केलेलं पूजन आणि अखंड जे मला पाहिजे माझ्या समोर चहा आल्याबरोबर निदान मनाने तरी म्हणता येतं की नाही, की बाबा मी जे माझं उपास्य दैवत आहे त्याच्या कृपेने मला चहा मिळालेला आहे, मी त्याला समर्पित करतो बरं का. आणि आता मी चहा घेतो. आता तो चहा चहा राहणार नाही, आपण प्रसाद ग्रहण करू. आणि जेव्हा प्रत्येक गोष्ट इंद्रियांनी प्रसाद म्हणून ज्याचा भोग घेतला जातो, तेव्हा जीवनाचा प्रसाद झाल्याशिवाय राहत नाही. इतकं साधं सोपं समर्थ आपल्याला एका ओळीमध्ये सांगतायत की माझ्या जीवनाचा प्रसाद करण्याचं सामर्थ्य समर्थांचं आहे. म्हणून मला फक्त पूजा कशी करायची त्यांच्याकडून समजून घ्यायचंय, संतांकडून. म्हणून 16 उपचार मला त्यांना द्यायचेत, अतिशय प्रेमाने द्यायचेत. वस्त्र आहेत, आपण म्हणतो सगळं वस्त्रार्थे अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी, सगळे अक्षता घालूनच पूजा करतो. पण कधीतरी छान मनापासून जर केलं, जेव्हा जमेल तेव्हा, रोज नाही जमलं तरी हरकत नाही, मानस पूजेमध्ये करावं, पण ती पूजा करावी असं सांग. शास्त्र शुद्ध, जितकं वैभव आपण परमात्म्याला देऊ ना तेवढं वैभव आपल्याला प्राप्त होत. समर्थ शिवबांना म्हणतायत की शिवबा, तू चाफळच्या रामाचं जितकं वैभव वाढवशील तितकं तुझं राज्य वर्धिष्णू होईल. काय सांगितलंय, तुझं राज्य वर्धिष्णू होईल. याचा अर्थ आधी देवाला देणं आहे, गिव्ह अँड टेक म्हणतो की नाही आपण, तसं देवाला आधी देणं, आणि जे देणं ते अतिशय प्रेमाने देणं. देव हा प्रेमाचा विषय असला पाहिजे, तो भीतीचा विषय नाही. तिथे कोणती कृत्रिमता नाही, तिथे सकामता नाही. नाही तर माझ्या गाडीची, प्रपंचाची गाडी बंद पडली, बाबा देवा जरा दुरुस्त करून घे, म्हणून आपण जातो, तो बिचारा दुरुस्त करून देतोही, पण मग आपला संबंध संपून जातो. असं नाही करायचं. म्हणून सकामता आपण विचाराने काढली पाहिजे, यांत्रिकता आपण विचाराने काढली पाहिजे, आणि जे द्यायचंय ते अतिशय मनापासून दिलं पाहिजे. म्हणून 16 उपचार जे जे काही आहेत ते अतिशय त्याला छान, जसं मला छान आंघोळ केल्यानंतर मी स्वतःला कोरडं करते तसं त्याला कोरडं करणं आहे. मला वस्त्र लागतं त्याला वस्त्र आहे. आपण डोक्यावरती कुठेतरी फुलं नाही घालत, छान अशी घालतो की जिथे आपला चेहरा सुंदर दिसतो. म्हणून पूजा इतकी सुंदर करावी की ज्या देवाकडे बघत राहावं. बघितल्यानंतरचा जो आनंद आहे, नाही तर कुठेतरी फुलं घातले, तोंडात दिसत नाहीये, कुठेतरी हळद लावले, कुंकू लावले, काहीतरी नैवेद्य दाखवले, चालेल का? आपल्याला खायला किती छान पाहिजे, त्याला किती छान दिलं पाहिजे आपण, त्याचा तो उत्तमच दिलं पाहिजे ना. आपण पूजेच्या सुपाऱ्या सांगतो वेगळ्या द्या, कशाला पूजेच्या? तो वैभव दिलं तर छान पूजेला सुपारी वापरावी की, छान सणसळून मोठी चमक येतात. पण आपली भाषाच वेगळी असते. म्हणून समर्थ पहिल्या टप्प्यावरती सांगतायत, येतं नाना प्रतिमा. प्रतिमा आणि मूर्तींचं पूजन अतिशय सुंदर आहे, शास्त्रशुद्ध पूजन आहे बरं का. काय छान विचार आहे बघा. आपल्या सगळ्या मूर्ती आता आपण चांदीच्या करतो, पण पूर्वी नव्हत्या, पंचधातूच्या होत्या. पंचधातूच्या मूर्तीला जेव्हा पूजा घालतो, पाणी घालतो, अभिषेक करतो, ते पाणी 3 पळ्या पितो, कारण का तर ते तीर्थ आहे. आता मला सांगा, 5 मिनरल्स सरळच्या सरळ जर पोटात घेतली गेली तर कोणत्या कॅप्सूल्स किंवा विटामिनच्या गोळ्या घ्यायची गरज आहे का? देवाच्या स्नानाचं तीर्थ हे जर मला माझ्या शरीराला आवश्यक असणार म्हणून ते उपासनेसाठी बसवलं असेल, तर ती माझ्या ऋषीमुनींनी माझ्यावरती किती केलेली कृपा आहे, आपण कधीतरी समजून घेतलं पाहिजे. आणि यासाठी पहिल्या टप्प्यावरती सांगितलंय षोडशोपचारे पूजन. हे तुमच्या आमच्या प्रापंचिकांसाठी सांगू, पण शास्त्रशुद्ध षोडशोपचार म्हणजे काय तेही एकदा समजून घेतलं पाहिजे. आणि ते म्हणजे कोणतं असेल, तर ते म्हणजे षोडश म्हणजे 16. माझ्याकडे जीव आला का, जीवाचे जे घटक आहेत ते समर्थांनी 16 मानलेले आहेत. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण आणि 16वं अंतःकरण. हे 16च्या 16 परमात्म्याच्या चरणी समर्पित करणं म्हणजे खरं षोडशोपचार पूजन आहे. पण ते तुम्हाला आम्हाला झेपत नाही, म्हणून शास्त्राने पूजेच्या निमित्ताने आपल्याला षोडशोपचारे पूजन सांगितलेलं आहे. काही करा पण नांदणे ज्याला म्हणतात ना, नाही इतकं सूक्ष्म देत आहेत. 16च्या 16 म्हणा, आपण दाखवतो ना नैवेद्य,
व्यानाय स्वा समानाय स्वा प्राण नुसतं पाणी फिरवतो आणि हात करतो असं असं देवाकडे. पण काय अपेक्षित आहे? माझे प्राण, माझा अपान, माझा व्यान, माझा समान, हे माझे प्राण त्याला द्यायचे. म्हणजे मला स्वतःला परमेश्वराला समर्पित करायचंय. ते समर्पितच आपण करत नाही. नैवेद्य दाखवतो याचा अर्थ मी अधिक विद, याचा अर्थ निवेदन करणे. परमात्म्यापुढे आपण स्वतःला समर्पित करणं आहे. हे समर्पित करणं म्हणजे काय आहे? तर नैवेद्य दाखवणं आहे. आपण भाताचाच नैवेद्य दाखवतो, तोही बिचारा खातच नाही, कारण नामदेवाचा खात होता. आपण नुसताच दाखवतो, याचा अर्थ तेही आपण करत नाही. जी नेमकी करायची तीही कृती करत नाही. लक्षात येईल की आपण काय उपासनेच्या नामाने काय काय करत असतो. आणि म्हणून समर्थ पहिल्या टप्प्यावरती सांगतात एक तो नाना प्रतिमा. प्रतिमांचं शास्त्रशुद्ध पूजन कसं काय ते समजून घ्या, तसं करा. आणि मग अलगद तिथे ती संपूर्ण उपासना जेव्हा शास्त्रशुद्ध होईल, विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, अगदी शास्त्रशुद्ध जशी सांगितले तशी केली, कसली अपेक्षा न करता निरपेक्षपणाने केली, निष्कामतेने केली, सकामता सोडून दिली, यांत्रिकाचा सोडून गेली, अत्यंत प्रेमाने केली, की मग आपण अलगद पुढच्या टप्प्यात येतो. पुढचा टप्पा आहे दुसरा, तो अवतार महिमा. अवतार महिमा याचा अर्थ, अवतार कोणाचा आहे? अवतार सगुण साकाराचा आहे. पहा बरं, 4 देव आहेत, त्याचे 4 टप्पे आहेत. एक तो नाना प्रतिमा. प्रतिमा पंचभौतिक आहेत, म्हणजे जड आहे. जड म्हणजे नॉन लिव्हिंग. अवतार सगुण साकार आहेत, चैतन्याने परिपूर्ण आहे. तिसरा तो अंतरात्मा, सगुण निराकार, ज्ञान स्वरूप असणारा. आणि चौथा जे निर्गुण निराकार असणारं तत्व, ते ब्रह्मतत्व. म्हणून एक जड, दुसरं सगुण साकार, तिसरं सगुण निराकार, चौथं निर्गुण निराकार. चारीच्या उपासनेचे 4 वेगळे वेगळे टप्पे आहेत. याची उपासना त्याला चालत नाही, त्याची त्याला चालत नाही, त्याची त्याला चालत नाही. जसजसे आपली उपासना हळूहळू फलद्रूप होते, तसतसे आपण हळूहळू पुढच्या टप्प्यावरती किंवा पायरीवरती जातो. आणि मागची उपासना हळूहळू आपली सुटून जाते. आणि ती सुटून जाण्यामध्ये भूषण आहे. ती कशी सुटली पाहिजे? खूप छान सांगितलं. तुकोबाराय म्हणतात, पिकलिया फळ शेंड कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंग. याचा अर्थ फळ झाडावरती पिकलं की आपोआप त्या झाडावरून ते खाली पडतं, त्याला वरती राहायला लागत नाही. त्याचा तुरटपणा, खारटपणा, आंबटपणा सगळा निघून जातो. अगदी त्याप्रमाणे उपासना फलद्रूप झाली पाहिजे. ती फलद्रूप झालेली उपासना पहिल्या टप्प्यावरती 16 उपचार परमात्म्याला देणं, अतिशय प्रेमाने देणं, जे जे आपल्याकडे आहे काळानुसार जे असेल तसं देणं. कारण शेवटी भावाने देणं आहे ना. शरीराने देण्यापेक्षा भाव अत्यंत महत्वाचा आहे. नाहीतर आपण खूप काही करतो, पण भावच नसेल तर काय उपयोग. म्हणून ज्याची उपासना करतोय तो अत्यंत चैतन्ययुक्त भावाने उपासना करणं अतिशय अपेक्षित आहे. कारण ती उपासना आहे. उप म्हणजे त्याच्या जवळ बसणं आणि त्याच्याशी उपचार करणं, आणि जे उपचार केले जातात त्याच्यातून त्याच्या जवळ जाणं. आणि जवळ जाणं ही उपासना आहे. म्हणून उपासना हा सेतू आहे देहभावाकडून देवभावाकडे जाण्यासाठी, किंवा देहभावाकडून ब्रह्मभावापर्यंत जाण्यासाठी. जो एक अंतरंगामध्ये उपासनेचा सेतू बांधलेला आहे, त्या सेतूला उपासना म्हणतात. कारण ज्या देवाचा अनुभव घ्यायचा आहे, ज्या देवाचं दर्शन घ्यायचंय, ते आपल्या अत्यंतिक जवळ, म्हणजे उप आहे. उप म्हणजे जवळ, सामिप्यच आहे. मग ज्याचं माझं सामिप्य आहे त्याच्या जवळच मला बसायचंय. आता शरीराने बसायची आवश्यकताच नाही, चित्ताने तिथं बसायचंय, अंतःकरणाने बसायचंय. पण आधी अंतःकरणाने बसता येत नाही, म्हणून स्थूल देहाने 16 उपचार त्याला द्यायचे. ही सोय शास्त्राने लावलेली आहे. आणि म्हणून पहिल्या टप्प्यावरती एकतो नाना प्रतिमा, स्थूल देहाच्या केलेल्या सगळ्या उपासना. दुसरा टप्पा आहे तर तो अवतार महिमा. अवतार कोणाकोणाचे आहेत? सगुण साकाराचे आहेत. गुरु दत्तात्रय सगुण साकार आहे, गणेश सगुण साकार आहे, भगवती देवी सगुण साकार आहे, गजानन सगुण साकार आहेत, शिवशंकर सगुण साकार आहेत. जे जे सगुण साकार आहेत त्यांचं चरित्र आहे. त्यांचं चरित्र जे आहे, त्यांचे चरित्र, त्यांचे सद्गुण, त्यांचे सद्विचार, हे सगळं समजून घेणं आहे. मग आता यांची उपासना कशी करायची?
राम सगुण आहे, श्रीकृष्ण सगुण आहे. मग रामाची उपासना करायची म्हणजे काय करायचं? आता तर राम नाही, म्हणजे रामाच्या मूर्तीचीच करायची. मग आता ह्या अवतार महिमेचं उपासना करण्याचं शास्त्रशुद्ध पद्धत कोणती दिलेली आहे? सुंदर पद्धत आहे. शास्त्र असं म्हणतं की जे सगुण साकार आहेत, जे अवतार आहेत, अवतारांचं उपासना करण्याची पद्धत एकच आहे. ती म्हणजे कोणती असेल तर त्यांचं लीला वर्णन करणं आहे. लीला वर्णन करणं याचा अर्थ त्यांच्या लीला गाणं, त्यांचं जे काही स्तवन आहे ते स्तवन करणं. कारण ते लीला, त्यांच्या लीला विग्रह आहे. तुमचा आमचा कर्म विग्रह आहे. कारण तुम्ही आम्ही कुठे जन्मायचं, कधी जायचं, पती कोण असणार आहे, पोरं कोण असणार आहेत, नातेवाईक कोण असणार आहे, काही आपल्या हातात नाही. आणि अवतारांच्या सगळं स्वाधीन आहे. ज्याच्या हातात काही नाही, जन्म आणि मृत्यू ज्याच्या हातात नाही, त्याच्या जीवनाच्या जन्म मृत्यूच्या मधलं त्याच्या हातात काहीच नाही, असा जो कोणी आहे ते सगळे तुम्ही आम्ही प्रापंचिक जीव आहोत. आणि अवतार कोण आहेत? ज्यांचं येणं आणि जाणं स्वाधीन आहे त्यांना अवतार म्हणतात. त्यांच्या लीला असतात आणि म्हणून त्यांचा लीला विग्रह, त्यांचं स्तवन करणं, त्यांचं गुणगान करणं, हेच त्यांचं काय आहे तर त्यांचं पूजन आहे. म्हणून अवतारांचं पूजन दुसरं कोणतंही करता येणार नाही. समर्थांचं पूजन करायचं असेल तर समर्थांच्या विषयी बोला. तत्श्रवणम तत्एव कथनम, बस. तेच ऐका तेच बोला, तेच ऐका तेच बोला, हीच उपासना आहे सगुण साकाराच्या पूजेची. मी जर कृष्ण भक्त असेल तर कृष्णाच्या लीला ऐका, कृष्णाच्या लीला बोला. दत्त भक्त असेल तर दत्ताच्या लीला ऐका, दत्ताच्या लीला बोला. दुसऱ्या टप्प्याची उपासना अशी सांगितलेली. आणि मग तिसरा टप्पा जो आहे, आता लक्षात येईल की तिसऱ्या टप्प्यावरची जी पूजा आहे ती म्हणजे ईश्वर तत्व आहे. एक तो नाना प्रतिमा, दुसरा तो अवतार नाही, तिसरा तो अंतरात्मा. अंतरात्मा म्हणजे ईश्वर तत्व. तर ईश्वर हे जोपर्यंत समजूनच घेत नाही तोपर्यंत आपल्याला उपासना करता येत नाही. कारण बरेच वेळेला आपण म्हणतो की ईश्वराचं दर्शन होतं, पण ते ईश्वराचं दर्शन कसं काय घडेल? की सगुण निराकार आहे, तर निराकाराचं दर्शन घडणार आहे का? नाही, निराकाराचं दर्शन नाही. दर्शन घडण्यासाठी सगुण साकार पाहिजे ना. मग सगुण निराकाराच्या उपासनेची पद्धत काय आहे? मग ईश्वर तत्व जोपर्यंत मला कळतच नाही तोपर्यंत आपल्याला ईश्वराची उपासना करता येत नाही. मग ईश्वराचं कार्य काय आहे आपल्याला समजून घ्यावं लागेल. मग ईश्वराचं कार्य समजून घ्यायचं असेल तर त्याचं लौकिकातलं कार्य कोणतं असेल तर 3 प्रकारची त्याची कार्य आहेत. एक म्हणजे तो काय करतो, उत्पत्ती स्थिती आणि लय, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. उत्पत्ती स्थिती आणि लय हे त्याचं मुख्य कार्य आहे. आता उत्पत्ती स्थिती आणि लय हे जर त्याचं कार्य असेल तर विश्व निर्माण करणारा कोण आहे? तोच आहे. उत्पत्ती स्थिती सांभाळणं, लय करणं हे त्याचं काम आहे. मग आता एवढंच त्याचं काम आहे का? तर नाही. त्याचं शास्त्राने म्हटले आणखीन 2 कार्य आहेत, ते म्हणजे प्रवेश आणि त्याच्या पुढे जाऊन प्रशासन. याचा अर्थ ईश्वराची 5 प्रकारची कार्य आहेत, तर ही समजूनच घ्यावी लागतील आपल्याला. शास्त्रानुसार जेव्हा आपल्याला ईश्वराची उपासना करावी लागते तेव्हा ईश्वर हा शास्त्रशुद्ध तुम्हाला आम्हाला समजून घ्यावा लागतो. मग समजून घेण्यानंतर बघा, तुम्ही आम्ही कधीतरी शाळेत गेलो, आपण अल्जिब्रा बीजगणितासारखा विषय शिकलो आपण, तेव्हा लक्षात येतं की साधं बीजगणित जेव्हा आपण शिकतो तेव्हा काहीतरी आपल्याला एक गृहीतक धरावे लागतं, एक्स और वाय. ते एक्स किंवा वाय जोपर्यंत आपण धरत नाही तोपर्यंत आपलं गणित सुटत नाही, आणि जोपर्यंत गणित सुटत नाही तोपर्यंत गणित विषय सुटत नाही. गणित विषय सुटला नाही तर आपण पासच होत नाही. लौकिकामध्ये एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेमध्ये जाण्यासाठी गणितासारख्या विषयामध्ये आपल्याला काहीतरी गृहीतक धरावं लागतं. अगदी तसंच जीवनाचं हे संपूर्ण सुखदुःखाचं गणित स्वरूपाचं परिपूर्ण ज्ञान समजून घेण्यासाठी एक गृहीत तत्व आपल्याला धरावं लागतं, ते म्हणजे ईश्वर तत्व. आणि ईश्वर तत्व मान्य करताना आपल्याला असं एक गृहीत धरावं लागतं की ज्या जगामध्ये तुम्ही आम्ही आता आहोत, म्हणजे ज्या विश्वामध्ये तुम्ही आहोत, याच्या आधी एक असं विश्व होतं, त्याचा लय झाला आणि नंतर आता दुसरं विश्व म्हणजे आता एक नंतरचं युग तयार झालं, ज्याला आपण आता कलियुग म्हणतो. मग हे एकदा गृहीत धरलं की आपली जीवनाची सगळी ती गणित आहेत ना ती सुटून जातात. आणि ती कशी सुटतात? कारण आपल्या जीवनाची उत्तरं आपल्याला मिळून जातात.
आपल्या जीवनामध्ये डोकवल्यानंतर असं कळतं की मला जीवनामध्ये इतके सुखाचे चांगले प्रसंग आलेले आहेत, इतके सुखाचे प्रसंग आलेले आहेत, पण त्या सुखाच्या प्रसंगासाठी मी काहीच केलेलं नाहीये. काही मी सत्कर्म केलेले नाहीत किंवा काही विशेष काही केलेलं नाहीये, मग मला इतकं सुख का मिळालं? याच्या विरुद्ध जीवनामध्ये एखाद्या दुःखाचा सुद्धा सतत मला सल आहे, मग ते दुःख मला काय आहे? मी तर काही पापकर्म केलेलं मला आठवत नाहीये, मग हे का असं आहे? याचा अर्थ गतजन्मीची काही अशी कर्म झालेली आहेत की जे कर्म जे आहे, जे संचित मी घेऊन आलेली आहे, त्यातली काही कर्म फलद्रूप झालेली नव्हती. त्यांनी मला काय दिलेलं नव्हतं, फळ दिलेलंच नव्हतं. आत्ता ती कर्म फलद्रूप म्हणजे फलोन्मुख व्हायला लागली आहेत आणि म्हणून मला सुख दुःख मिळतं आहे. हे आपल्याला तर्काने शास्त्राचं परिपूर्ण अध्ययन झालं की कळतं, तोपर्यंत आपल्याला कळत नाही. म्हणून ईश्वराची उपासना ही अतिशय महत्वाची आहे. भयंकर अवघड म्हणण्यापेक्षा काय आहे, ईश्वराची उपासना कशी करायची हे समजून घेताना लक्षात येईल की ती अत्यंत व्यापक उपासना आहे. एका ठिकाणी बसून केलेल्या देवाची उपासना परवडते, एखादा ग्रंथ वाचलेला परवडतो, पण ईश्वराची उपासना परवडत नाही. कारण ईश्वर सगुण निराकार आहे आणि तो निराकार म्हणजे शक्ती स्वरूप आहे. आणि तो सगुण कसा आहे, तो विश्वरूपामध्ये संपूर्ण पंचमहाभूत जी जी व्यापक आहेत ती सगळी त्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून संपूर्ण विश्वामध्ये व्यापक असणाऱ्या ईश तत्वाची, ईश्वराची उपासना करणं हा काय आहे, तर ते ईश्वर तत्वाचं जे आहे तर त्याची उपासना आहे. किती अवघड आहे आता मला सांगा. क्षणोक्षणी आहे याची उपासना कर्मानी केली जाते. कर्माने जर उपासना केली असेल तर त्याला कोणती फुलं नाही, कर्मफळच त्याला लागतात, कर्मांची फुलं त्याला समर्पित करावी लागतात. मग प्रत्येक कर्म करताना विचाराने केलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, सावध साक्षेपी आणि दक्ष तया तात्काळची मोक्ष. माझं प्रत्येक कर्म अत्यंत जाणीवपूर्वक केलेलं असलं पाहिजे. कारण संपूर्ण विश्वाचा निर्माण करणारा कोण आहे तर ईश्वर. कारण आपण कधीतरी दासबोध शिकलेलो आहोत, अभ्यास केलेला आहे, माहितीये. एकोम बहुस्याम असं जे स्फुरण त्या परब्रह्माला झालं, हे स्फुरण म्हणजे मूळ माया आहे. आणि मूळ माया जी आहे ती मूळ माया हे पहिलं स्फुरण. त्याच्यानी विश्वाची निर्मिती नाही झाली. मग याच मूळ मायाने स्वतःच्या सामर्थ्याने, शक्तीने त्रिगुण निर्माण केले. आणि मग ती कशी झाली तर गुणमाया झाली, तिन्ही गुणांमुळे. आता हे जे स्फुरण आहे एकोम बहुस्याम, हे ज्याला स्फुरण झालं ते काय म्हणतो आपण की ते काय आहे तर ते उपादान कारण झालं. आणि म्हणजे उपादान कारण त्रिगुण निर्माण झाले. आणि त्रिगुण निर्माण झाल्यानंतर त्या त्रिगुणांच्या साह्याने त्याने काय काय निर्माण केलं, मग तिन्ही गुणांच्या साह्याने आणखीन काय काय विश्वाची निर्मिती केली. मग सत्वगुणातून देवता निर्माण केल्या, रजगुणातून इंद्रियांच्या देवता निर्माण केल्या, तमोगुणातून पंचमहाभूतांच्या तन्मात्रा निर्माण केल्या, सगळ्या निराकाराचा प्रांत. मग शक्तीच्या साह्याने याच जी गुणमाया आहे त्यांनी ही सगळी पंचमहाभूत जी आहेत ती एकमेकांमध्ये कालवली, ज्याला आपण पंचीकरण म्हणतो. आणि मग जी स्थूल जी आता आपल्याला दृश्य विश्व जगत दिसतंय ते दिसायला लागले. मग कशी निर्मिती झाली, आकाश, आकाशात वायू, वायूत तेजा, तेजात आपा, आपात पृथ्वी, पृथ्वीत औषधी, औषधीत अन्नम, अन्नात वीर्यम, वीर्यात पुरुषः, 84 लक्ष योनी. हे सगळं त्या ईश्वराने निर्माण केलं, जो शक्ती स्वरूप आहे, जो ज्ञान स्वरूप आहे. म्हणून ईश्वर शक्ती स्वरूप आहे, ईश्वर ज्ञान स्वरूप आहे. त्यांनी जे जे निर्माण केलं, उत्पत्ती काम करण्याचं काम त्याचंच आहे. ज्याची उत्पत्ती केली त्याची स्थितीचं काम त्याचं आहे, लय त्याचा आहे, प्रवेश त्याचा आहे. आणि म्हणून त्यांनी आकाश निर्माण केलं, तो आकाशात शिरला. त्यांनी वायू निर्माण केला, तो वायूत शिरला. त्यांनी तेज निर्माण केलं, तो तेजामध्ये गेला. त्यांनी जल निर्माण केलं, तो जलामध्ये गेला. त्यांनी पृथ्वी तत्व निर्माण केली, त्याच्यात गेला. त्यांनी 84 लक्ष योनींची निर्मिती केली. याचा अर्थ तुमची आमची निर्मिती करणारा ईश्वरच आहे. मग जर त्यांनी निर्मिती केली तर तो त्याच्यामध्ये शिरला. कारण त्याला प्रशासन करायचंय. म्हणून जे निर्माण करतो त्याच्यात आधी प्रवेश, आणि प्रवेश केल्यानंतर त्याचं प्रशासन. प्रशासन याचा अर्थ ज्याच्यामध्ये प्रवेश केलाय त्यांनी किती दिवस राहायचं, त्यांनी कोणतं कार्य करायचं, कशा प्रकारचं कार्य करायचं, त्यांनी केव्हा जायचं. आपल्याला वाटतं लौकिकात मी केलंय मी केलंय मी केलंय असं म्हणतो, पण विचार केल्यानंतर लक्षात येतं की केलेलं आपण निमित्त मात्र असतो. दुसराच कोणीतरी आपल्याकडनं करून घेत असतो. आपल्याला अनेक गोष्टी करायच्या असतात पण त्या आपल्याच्यानं
करायच्या नसतात त्याही आपल्याकडून घडून जातात, आणि ज्या आपल्याला करायच्या असतात त्या आपल्या हातून होतच नाहीत. याचा अर्थ आपण ठरवतो एका दिशेला जायचं, कधीतरी बरोबर उलट्या दिशेने जातो. खूप व्यवस्थित काम करायचं असं ठरवलेलं असतं, पण हातातून साखरेचा डबा खळकन खाली तरी पडतो, नाहीतर कुठेतरी आपण पडतोच. काही आपल्या हातात नाही. पण ईश्वर जे आहे तो प्रवेश करतो, प्रशासन पण तोच. एखादं आंब्याचं झाड आहे, त्यांनी किती दिवस राहायचं, किती आंबे द्यायचे, केव्हा त्यांनी किती दिवस त्यांनी तग धरायचं, कधी त्यांनी निघून जायचं, हे त्याच्या हातात आहे, आपल्या हातात नाही. कारण प्रवेश करून प्रशासन करणारा तो. म्हणून उत्पत्ती, स्थिती, लय, प्रवेश आणि प्रशासन हे सगळं त्याचं कार्य. संपूर्ण विश्वामध्ये जर तो भरलेला असेल तर त्याची उपासना जी करायची आहे, किती काय प्रकारांनी आता लक्षात येईल, आता किती व्यापक जाईल. ईश्वराची उपासना खूप अवघड आहे, आणि म्हणून ती उपासना करताना कर्मानी करणं आहे. आणि ती जर कर्मानी करायची असेल तर कर्मानी केलेली उपासना म्हणजे वैचारिक साधना आहे. आणि ती जर वैचारिक साधना असेल तर साहजिकच आपल्याला विचारांनी करायची साधना आहे. वैचारिक साधना व विचारांनी म्हणजे काय करायचं? आता तिथे कोणती फुलं मला द्यायची आहेत? आता लक्षात येईल की मला ह्या सगळ्या गोष्टींची उपासना जर करायची असेल तर मला देह त्यांनी दिलेला आहे, माझं दिलेलं कर्म त्याचं आहे, जीवन हा यज्ञ आहे. आपण काहीतरी यज्ञ कर्म, ज्ञान यज्ञ वगैरे असं म्हणतो, पण ऋग्वेद म्हणतो तुमचं माझं जीवन हे जीवन यज्ञ आहे. या यज्ञामध्ये प्रत्येक कर्म ही आपली आहुती आहे, आणि ही कर्माची आहुती इदम न मम म्हणून मला माझ्या असणाऱ्या परमात्म्याला ही देणं आहे. कारण ते ईश्वराला कर्म द्यायचंय, तो ज्ञान स्वरूप आहे, ज्ञानाने कर्म समर्पित करायचंय. कारण कर्म देणारा तो आहे. जर मी घरामधली गृहिणी असेल तर मी गृहिणीसारखं घरामध्ये राहिलं पाहिजे. जे काही गृहिणी म्हणून कर्तव्य कर्म करायचे ती केली पाहिजेत, आणि ते त्यांनी दिलेलं आहे म्हणून केली पाहिजेत. किती सुंदर केली पाहिजेत, कटकट करून केली तर चालतील का सांगा बरं मला? नाही चालणार ना. याचा अर्थ त्यांनी दिलेलं कर्म आहे, आणि मग ते नुसतंच त्याच्यासाठी नाही करायचंय आपल्याला. आपल्याला ईश्वराने दिलेलं कर्म आहे, ईश्वराला समर्पित करून करायचंय. आपण तेवढं करत नाही, तिथे आपलं चुकतं. पण काय करतो, प्रपंच माझा आहे आणि म्हणून मी माझ्या प्रपंचामध्ये, मी गृहिणी आहे म्हणून मी माझ्या पोरांसाठी करते, असं नाहीये बरं का. ईश्वराने दिलेला देह आहे, ईश्वराने दिलेला प्रपंच आहे. प्रपंच जर ईश्वराचा असेल, प्रपंच ईश्वराने दिलेला आहे, देह ईश्वराने दिलेला आहे, सगळं त्याच्यासाठी आहे, त्याच्या प्राप्तीसाठी मला करायचंय, आणि म्हणून माझं कर्म त्याच्या प्राप्तीसाठी हवंय ना. करतो का बघा, सांगा बरं? आपण नाही करत. माझ्याकडे मी जो स्वयंपाक करीन तो मी माझ्या मुलांना आवडणारा करीन. नक्की करावा, मुलांसाठी पण करावा, पण आत भाव काय असावा की रामाचा नैवेद्य म्हणून मी केला पाहिजे. असं होत नाही बरं का. आपण स्वयंपाक करताना काय करतो, काय आपल्याला काही कळत नाही, छोट्या छोट्या गोष्टी आपल्या चुकून जातात. शिवतरगडीमध्ये दासबोध शिकायला जायचो तेव्हा, किंवा गडावरती आम्ही जायचो तेव्हा, गडावरती फार पूर्वी म्हणजे फडके बुवा असायचे, किंवा शिवतरगडीमध्ये आमच्या आजी असायची, ओकाजी म्हणून होती. त्या आजी म्हणून होती. आजीना विचारायचो, आजी आम्ही स्वयंपाक करायला येऊ का, पोळ्या भाजायला येऊ का? आजी लगेच म्हणायची, छे तुम्ही प्रापंचिक अजिबात येऊ नका. म्हणायची, येतो ना, आम्हाला समर्थांची सेवा करायला द्या. तेव्हा आजीचं पहिलं वाक्य असायचं, तुम्ही एकट्या येत नाही, तुम्ही येताना एकटी जेव्हा येते तेव्हा ती तिघींना घेऊनच येते म्हणून. याचा अर्थ दिसायला तुम्ही दोघी असता, पण प्रत्यक्षामध्ये तुम्ही कशा असता? दिसण्याला दोघी असणाऱ्या प्रत्येकीकडे 2, 3, 3, 6 जण असतात. कारण येताना नणंद घेऊन आलेला असता, नवरा घेऊन आलेला असता, आणि सासू आणलेली असते. पोळ्या करताना नणंद, सासू, नवरा ह्याच्याविषयी चिंतन येऊच नका. याचा अर्थ आपण प्रपंचाचं चिंतन करून जर मी स्वयंपाक करत असेन तर ते गृहिणीचं कर्तव्य आहे का? जर माझ्या घरामध्ये लोकांसाठी मी स्वयंपाकाची सिद्धी करत असेल, माझ्या आजूबाजूचे जे कुटुंबामधले लोक आहेत ते ईश्वराने मला दिलेले असतील, ते ईश्वर स्वरूप असतील, तर माझ्या रामाने मला ते दिलेले आहेत. मग त्या रामाच्या साठी तेही रामस्वरूप आहेत, आणि म्हणून मला रामाचा प्रसाद करायचा आहे. हा भाव जोपर्यंत माझ्या अंतःकरणामध्ये नाही तोपर्यंत मी केलेला स्वयंपाक हे एक कर्म होईल, पण ती उपासना होणार नाही. ज्या क्षणी मला कळेल की मी केलेला स्वयंपाक ही माझी उपासना झाली पाहिजे, कारण मी रामासाठी बनवणार आहे, आणि पुन्हा कसली अपेक्षा नाही. नाहीतर एवढं मी वरवर केलं पण कोणी स्वयंपाक चांगला सुद्धा म्हटलं नाही, किती राग येतो आपल्याला. आम्हाला बायकांना तर पटकनच राग येतो.
पण मी जर रामाची सेवा केली आहे, झाली देसी केली सेवा, आवडो ना आवडो देवा, याला जर सहजता असेल तर काही प्रश्नच नाही ना. मी केलेली आहे मनापासून, आवडेल नाही आवडेल त्याच त्या, पण मी मात्र मनापासून सर्व कौशल्य पणाला लावून केलेलं असलं पाहिजे. मग माझं घरातलं कर्तव्य तितकंच आहे, नोकरीचं कर्तव्य तितकंच आहे. किती जबाबदारी आहे आपल्यावरती. आता लक्षात येईल की उपासना ही जबाबदारी आहे, ही वैचारिक साधना आहे, ती वैचारिक साधना म्हणून करायची आहे. आपल्याला उपासना बरी वाटते का ऐकायला, किंवा जितका वेळ आम्ही देवासमोर बसलेलो आहोत तितका वेळ, पण असं असतं की जितका पूजा करताना शरीरच देवाच्या समोर आहे, चित्त आहे का तिकडे, आपण मनाने कुठे आहोत हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण उपासना ही चित्ता अंतःकरणाने करायची आहे. मग उपासनेच्या अनेक सुंदर सुंदर व्याख्या आहेत बरं का, किती सुंदर व्याख्या आहेत. उपासना म्हणजे आपला असेल छोटस देवाजवळ घालून बसणं आणि त्याच्याशी काही संबंध जोडणं किंवा नातं जोडणं, याला उपासना म्हणतात. महर्षी नारद त्यांच्या नारद भक्ती सूत्रामध्ये 11 प्रकारची नाती भगवंताशी जोडायला सांगतात. ती माझी माता आहे, तो माझा पिता आहे, तो माझा बंधू आहे, तो माझा सखा आहे, अगदीच काही नाही तर तो माझा वैरी आहे, ती माझी काकी आहे, ती माझी मावशी आहे. काहीतरी तर नातं जोडा ना. नातं जोडून जेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलाल, आपण लौकिकामध्ये किती जणांशी बोलतो, आपलं सुख आणि दुःख ज्याला सांगतो त्याला त्याचं काहीही पडलेलं नसतं, ज्याला सांगतो ते, पण तो स्वतःच्या मध्येच मशगूल असतो. सगळे आपल्यापैकी तो आत्मा नसतो कामाय सर्वम प्रियम भवतु, आपलं सुख दुःख ऐकायला कोणालाही वेळ नसतो, जो तो आपापल्यामध्येच असतो. त्यापेक्षा शास्त्र म्हणतं काय करावं, सुख देवाशी सांगावे, दुःख देवाला सांगावे, त्याच्याशी सांगा, त्याच्याशी बोला, त्याच्याशीच व्यवहार करा की जो सतत माझ्या अंतःकरणामध्ये आहे. पण त्याच्याशी बोलणं, त्याच्याशी व्यवहार करायचा असेल तर तो चैतन्याने युक्त, हे पहिल्यांदा मला बुद्धीचा निर्णय करून घ्यावा लागतो. इथे ईश्वर सगुण साकार चैतन्याने परिपूर्ण आहे, ज्ञान स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे, हे समजून जेव्हा आपण घेतो तेव्हा सगळा व्यवहार त्याच्याशीच आहे. लक्षात, मग घरात आजूबाजूला असणारे सगळी त्याचीच रूप आहेत. आणि म्हणून माऊली किती सुंदर म्हणते की, समर्थ म्हणतात पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे, आणि माऊली म्हणतात जे जे भेटी जे भूत ते ते माने जे भगवंत. व्यवहार कोणाशी आहे लक्षात येईल, भगवंताशीच आहे. मग ईश्वराची उपासना कशी असली पाहिजे, मला कोणी बोललेलं आवडत नाही, मला कोणी त्रास दिलेला आवडत नाही, आणि आपण मात्र लोकांना त्रास देतो, चालेल का? आता ह्याला उपासना म्हणता येईल का? काय समर्थ सुंदर सांगतायत बा, आपण असं मोठा घे त्याला, तेने जीव कसा दिस झाला, आपणावरून इतरांना राखीत जावे. लोकांनी जसं माझ्याशी वागावं असं वाटतं तसं मी लोकांशी वागलं पाहिजे ना. ईश्वराशी कसा व्यवहार असला पाहिजे, किती प्रेमाने असला पाहिजे. त्यांनी दिलेला देह, त्यांनी दिलेलं कर्म त्याच्यासाठी करायचंय, त्याला समर्पित करायचंय. हे सगळं करताना किती सुंदर कर्म असलं पाहिजे. देवाला आपण कुचकी फुलं नाही ना घालत, सडकी फुलं नाही ना घालत, सुंदर स्वच्छ सुगंधी फुलं घालतो. मग माझं प्रत्येक कर्म किती सुंदर असलं पाहिजे, किती सुरेख विचार आहे शास्त्राचा. मग ईश्वराची उपासना ही वैचारिक उपासना आहे, आणि उपासना करताना त्याचं स्वरूप समजून घेऊन केली पाहिजे. आणि स्वरूप समजून घेतल्यानंतर मग लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी आपण कसा व्यवहार करायचा. मग एखाद्या नदीच्या ठिकाणी गेलोय, आम्ही तीर्थयात्रेला गेलोय, नदी बघितलंय, त्या नदीमध्ये कसा व्यवहार करायचा, आम्ही जातो आणि डुबक्या मारतो. डुबक्या मारायला हरकत नाही, तीर्थक्षेत्र डुबक्या मारण्यासाठीच आहे, पण ते कशा प्रकाराने, किती त्याची काळजी घेतली पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे. व्यवहार साधा आहे, त्या डोंगराशी कसा व्यवहार करायचा, आपल्याला शास्त्र या सगळ्या गोष्टी सांगतं. ईश्वराची व्यापक उपासना कशी करायची, माझ्या आजूबाजूला वृक्ष आहे त्यांची उपासना कशी करायची. आम्ही मॉर्निंग वॉकला जातो, हातात छत्री घेऊन जातो, आणि ज्यांच्या ज्यांच्या बागेमधली फुलं आहेत त्या छत्रीने काढतो आणि देवाला घालतो. शास्त्राला मान्य नाही बरं का. शास्त्राला कोणती फुलं घातलेली मान्य आहेत, आपल्याकडे फुलं वेचणे हा शब्द आहे, फुलं तोडणे हा शब्द नाही. झाडावरची फुलं जर देवाला घालायची असतील तर तो काय प्रकाराने ती गोळा केली पाहिजे, त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला रामायणामध्ये दिसतं. राम विश्वामित्रांच्या बरोबर वनामध्ये गेलाय, आणि जेव्हा जानकीच्या तिकडे गेलेला आहे, म्हणजे मिथिलेमध्ये गेलाय, त्या दिवशी विश्वामित्रांना म्हणतो की गुरुदेव आपल्याला पूजन करायचंय, मी उपवनामध्ये जाऊन फुलं घेऊन येऊ का? आणि विश्वामित्र म्हणाले जा.
राम गेलाय तिथे. जेव्हा गेलाय तिथे तो एका वेलीपाशी गेलाय, झुडपापाशी गेलाय. त्या वेलीला प्रार्थना करतोय आणि तो म्हणतोय की ही जी फुलं आहेत ना, ही तुझी मुलं आहेत, मला माहिती आहे. पण मी जरी आज नाही घेतली ना, तरी संध्याकाळी तू ही कोमेजूनच जाणार आहे. त्यापेक्षा तू असं कर की तुझी छोटी छोटी बाळं तू माझ्या स्वाधीन कर. ही जर माझ्या स्वाधीन केलीस तर ह्या छोट्याशा फुलांना, सुगंधी फुलांना मी माझ्या गुरुदेवांच्या चरणी समर्पित करतो. म्हणजे त्यांचं जीवन कृतार्थ होईल. म्हणजे आज ते जड योनीमध्ये आहे, पण ते आता पुढच्या चैतन्याच्या योनीत जातील ना. याचा अर्थ झाडांना प्रार्थना करून फुलं तोडणं आहे. हा संस्कार आपल्याला शास्त्रांनी दिलेला आहे. हे ईश्वराचं पूजन आहे. हे कधीतरी आपण केले का? घरातल्या लोकांचे किती जणांचे अंतःकरण आम्ही मोडले. आम्ही गीतेचा अभ्यास करतो, गीतेचा अध्याय पाठ, गीतेचं प्रवचन पाठ, उत्तम उत्तम प्रवचन करता येतात, पण घरातल्या लोकांच्या अंतःकरणाची दखल सुद्धा घेता येत नाही. त्यांचा अपमान करणं, त्यांच्यावरती रागवणं काय उपयोग आहे? इकडे गीता पाठ करायची आणि काय आहे की मन म्हणजे काय आहे, त्याची विभूती आहे, असं काय आहे? त्या भगवान गोपाल कृष्णाने त्या अर्जुनाला सांगितलेलं असं म्हणायचं आणि आम्ही सगळ्यांची अंतःकरण दुखवायची. ईश्वराची उपासना झाली का? नाही. आता लक्षात येईल की ईश्वराची उपासना वेगळी आहे आणि म्हणून कर्माने केलेली पूजा आहे सगळ्यात मोठी पूजा आहे बरं का. आपल्याला ती समजूनच घ्यावी लागेल. नुसती साधी सर्वमान्यपणे केलेली ती कोणतीही पूजा नाही. म्हणून तिसरा टप्पा जो आहे तो काय आहे? तो ईश्वराची अंतरात्मा. आणि चौथा जो आहे तो निर्गुण निराकार असणारी, एक तो नाना प्रतिमा, दुसरा तो अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा. अंतरात्मा सगळ्यांच्या ठिकाणी जे जे चैतन्याने परिपूर्ण आहे 84 लक्ष योनींच्या ठिकाणी अहम अस्मी, अहम अस्मी, अहम अस्मी, मी आहे, मी आहे, मी आहे, हा भाव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. हे जे तत्व आहे ते ईश तत्व आहे. सगळ्यांच्या माऊलींची सुंदर आहे, सर्वांची हृदय देशी मी अमुका आहे ऐसी वृत्ती स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. वस्तू म्हणजे ब्रह्मतत्व. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जे मी आहे, मी आहे, मी आहे असं जे स्फुरण आहे ना अर्जुना, ते कोणतं आहे? तर ते माझंच स्फुरण आहे, परब्रह्माचं स्फुरण आहे. लक्षात घे, माऊली आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सांगते. त्या लक्षात येईल की ईश्वराची उपासना जी आहे ती व्यापक रूपाने केलेली उपासना आहे. आणि मग ती कशी करायची? दासबोधामध्ये आपण बघा 16व्या दशकापासून जेव्हा अभ्यास करायला सुरुवात करतो तेव्हा सगळा देह किती तत्वाने बनलाय? 82 तत्वांनी बनवलाय सांगितलंय. मग स्थूल देहाची 5, सूक्ष्म देहाची 5, असं करता करता 25 तत्वांनी हा देह बनलेला आहे सांगितलं. म्हणजे स्थूल देह 25 तत्वाचा, सूक्ष्म देह 25 तत्वाचा. हे सगळं कशाला समर्थांनी सांगितलं? समर्थांना काही चैन पडत नव्हतं म्हणून सांगितलं? कशासाठी सांगितलं? याचाच अर्थ हे जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा हे सगळं आपल्याला ओलांडून जायचं. म्हणजे हे जे काही आहे हे सगळं मी नाही, या सगळ्यापेक्षा कुणीतरी मी वेगळा आहे. आणि त्या जाणणारा ज्ञानस्वरूप असणारा मी आहे वेगळा. तिथपर्यंत जर मला जायचं असेल तर मला या ईश्वराच्या उपासनेशिवाय त्याची कृपा आपल्याला संपादन करावी लागते. ईश्वराची कृपा संपादन करायची म्हणजे सगुण ज्या मूर्ती आहेत, मूर्तींचं पूजन मंत्रांच्या साह्याने करायचं. षोडशोपचारे पूजन करून त्यांचं काय करायचं? तर चित्ताची शुद्धी करून घ्यायची. मग त्यानंतर जे सगुण साकार आहेत, संत आहेत, त्यांचं लीला वर्णन करायचं. मग ईश्वराची उपासना करायची. ईश्वराच्या उपासनेने काय होतं? तर ईश्वराची कृपा होते आणि ईश्वराची कृपा झाली की साधकाचा पुढचा मार्ग मोकळा होतो. आणि पुढचा मार्ग मोकळा होतो म्हणजे ईश्वराची 5 कार्य आपण आता बघितली. काय काय बघितली? उत्पत्ती, स्थिती, लय, प्रवेश आणि प्रशासन. आणि 6वं जे आहे ते त्याचं विशेष कार्य म्हणजे प्रबोधन. एखादा साधक किंवा एखादा भक्त जेव्हा असतो तेव्हा त्याचं मुमुक्षत्व अत्यंत तीव्र होतं. त्याची जिज्ञासा अत्यंत तीव्र होते की काय देवाचं स्वरूप आहे, आता मला ते मिळाल्याशिवाय चैन नाही, मला परमात्म्याचं दर्शन झालंच पाहिजे, मला या जन्मातच परमात्म्याचं दर्शन पाहिजे, मला काही करून दर्शनाशिवाय चालणार नाही. अशा स्थितीला जेव्हा तो जातो तेव्हा त्या भक्तासाठी त्या ईश्वराला सगुण साकार होऊन यावं लागतं. त्या तत्वाला सद्गुरु तत्व म्हणतात.
म्हणजे ईश्वराची कृपा झाल्याशिवाय सद्गुरूंची भेट नाही आणि ईश्वराची उपासना झाल्याशिवाय संतांच्या चरणी जाताच येत नाही. दोन गोष्टी खूप अवघड आहेत बरं का. म्हणजे आधी ईश्वराची कृपा म्हणजे ईश्वराची उपासना म्हणजे व्यापक उपासना. मग व्यापक उपासना असेल तर प्रत्येक आजूबाजूला समाजाची उपासना आहे. व्यापक असणारं तत्व आहे. किती व्यापक आहे की एका ठिकाणी शांतत्व उपासनेचं नाहीच आहे तिथे, म्हणून ती वैचारिक उपासनाच आहे. कुठे गेल्यानंतर कसं वाण, नाही तर गाडीमध्ये बसलो आणि गाडीत खातोय आणि गाडीतले कचरे रस्त्यावरती टाकतो. इकडे म्हणायचं हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचरा आपणाची झाला, आणि गाडीतला कचरा घरातला कचरा शेजार त्यांच्या घरात. हे नाही नाही चालणार. इतकी छोट्या गोष्टी म्हणजे काय उपासना एका उंचीवरती केले. पण उपासना ही समजून घेऊन करणं आहे. म्हणजे जितकी उपासना देवाच्या जवळ बसून केलेली उपासना आहे, तितकी विचाराने केलेली उपासना आहे. आणि म्हणून आचार्य विनोबांची एक सुंदर उपासनेची व्याख्या येते. आणि ती व्याख्या म्हणजे कोणती असेल तर आचार्य म्हणतात, उपासना म्हणजे देवाजवळ बसणं नाही, तर मी जिथे बसलेलो असेल तिथे डोळे बंद करणं आणि अंतःकरणामध्ये परमात्म्याला प्रगट करायला लावणं, याला उपासना म्हणतात. त्यासारखी सुरेख उपासना कोणती नाही. मी जिथे बसले तिथे डोळे मिटल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या परमात्म्याने प्रगट झालं पाहिजे, ही उपासना. मग आता ह्याच्यासाठी दुसरं काय आवश्यक आहे? जे काही सगळं रॉ मटेरियल आहे ह्यासाठी लागणारं सगळं माझ्या आत आहे. बाहेरून काहीच कुठून आणायचं नाही, कारण ते सगळं त्यांनी देऊनच पाठवलेलं आहे. परमपूज्य डॉक्टर काका नेहमी गमतीने म्हणतात की दत्त जयंतीच्या दिवशी त्या दत्तात्रयांना म्हणजे गुरु दत्तात्रयांना पाळण्यात घातल्याशिवाय आपल्याला त्या परमात्म्याने दत्त नावाचं एक तत्व दिलेलं आहे ते आपल्याला कधीही कळणार नाही. ते दत्त म्हणजे देऊनच त्यांनी आपल्याला पाठवलेलं आहे ना. ते दत्त बाहेर आहेत का आत आहेत? फलत्रयातीत, देहत्रयातीत, अवस्थात्रयातीत, गुणत्रयातीत गुण आहे. कधी नाही विचार करत. माझी जागृत अवस्था मलाच कळते, माझी स्वप्नावस्था मलाच कळते, माझी सुषुप्ती दशा मलाच कळते. मी ध्यानाला बसल्यानंतर माझं ध्यान लागतं किंवा नाही मलाच कळतो. कोणाला कळतं? काही कोणाला, माझ्याशिवाय कोणालाच काही कळत नाही. पण आपण अशा दृष्टीने कधी विचारच करत नाही. ईश्वराची उपासना जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत आपला पुढचा मार्ग जो आहे तो थोडासा धूसर आहे, असं त्या ठिकाणी शास्त्राने म्हटलं. म्हणून एक तो नाना प्रतिमा, दुसरा तो अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. निर्विकारी याचा निर्गुण निराकार ब्रह्मतत्व. ते कसं आहे? सद्घन चिद्घन आनंद घन. ब्रह्म सच्चिदानंद घन आहे. ते सद्घन चिद्घन आनंद घन आहे. निर्गुण निराकार आहे. विश्व निर्माण होण्याच्या आधी होतं, आजही आहे, नंतरही ते असणार आहे. आणि ते मी आहे. तर इथे मात्र सगळं गडबड घोटाळा आहे. पट्टा पटत नाही. असं कसं असेल? असंभावना दोष निर्माण होतो. असंभावना दोष आहे आपल्यामध्ये, जाता जात नाही. केव्हा जातो? जोपर्यंत तद्विधी प्रणिपाते न करी प्रश्न नसेल. आपण विधिवत सद्गुरूंच्या चरणी असं एखादं दंड जसा पडतो तसा जात नाही. विधिवत साष्टांग दंडवत घालून जेव्हा त्यांच्याकडे जातो आणि तेव्हा पण जेव्हा शरण जातो अनन्य भावे, तेव्हा आपल्याला त्यांना काही विचारण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि त्यावेळेला ते तत्वदर्शन करतात. तेव्हा ते सांगतील की बाबा ते तत्व तूच आहे. म्हणून समर्थ दासबोधामध्ये सांगतातच आहे, शिष्या सोय तुझी आहेस ब्रह्म, ये विशेष संदेह धरूचे नकोस. अरे बाबा, ज्याची उपासना करतोयस ना ते तूच आहेस, पण तुला कळत नाहीये. तुला सांगा बरं, मला सांगा बरं, अयोध्येमध्ये राम आहे पटतं, पण मीच राम आहे पटतं का? बुडाव. त्यांना भीती वाटते. आणि नुसती भीती नाही वाटत, असं वाटतं की बाबा रामाची अवकृपा झाली तर, आणि अवकृपा झाली आणि माझी असलेली परिस्थिती निघून गेली तर. याचा अर्थ नवी जास्त काही देऊ नकोस, पण आहे तेवढं तरी व्यवस्थित ठेवत रे बाबा. आहे की नाही आतमध्ये सुप्त इच्छा? त्यामुळे आम्ही निष्काम उपासना करतो म्हणायची आपल्याला अधिकारच नाहीये, लक्षात घ्या. गडबड घोटाळाच आहे. पण नेमका काय करायचं, उपासना कशा प्रकाराने करायची आपल्याला नाही कळत. म्हणून तिन्ही टप्प्याची उपासना आपण आता बघितली. एक बघितली सगळ्या देवतांची कशी करायची, ती षोडशोपचारे पूजन करायचं. त्यानंतरची बघितली ते अवतारांचं पूजन आहे, ते बघितलं. लीला वर्णनाने करायचं. ईश्वराची उपासना बघितली कशी करायची, तर ती
चुड्याची कर्माची करायची उपासना आहे. जरा डाळ घालून करूया. तर चौथा जो आहे ते तो मूग निर्गुण काढून निराकार. ते एवढी 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 डाळ घाल आणि चपाती 8. हा 8. निर्गुण निराकाराची जी उपासना आहे ती शिवम भूत्वा शिवम यजेत. ब्रह्म अनुपास्य आहे. ब्रह्माची उपासना करता येत नाही, मग काय करायचं तर ब्रह्मचिंतन करायचं. ब्रह्मचिंतनाला पर्याय नाही, म्हणून ब्रह्माची उपासना ब्रह्मचिंतनाने केली जाते. मग ब्रह्मचिंतन कसं करायचं? की शास्त्राने इतके सुंदर दृष्टांत दिले आणि दृष्टांतांनी समर्थ हे आपल्याला समजावून सांगतात. समर्थांनी दिलेला दृष्टांत आहे दासबोधामध्ये, तो म्हणजे कीटक भृंग न्याय दिलाय. एक भुंगा आहे, तो काय काय त्याचं सामर्थ्य आहे, लाकडाला पोखरणारा भुंगा असा असणारा तो एखादा काय करतो, ती भुंगीण असते ती बिंगरी असणारी ती काळी घालते, अंडी घालते, मग त्याची अळी तयार होते. जेव्हा ती अळी तयार होते तेव्हा तो भुंगा, ती भुंगीण जी असते ती काय करते, ती आपल्या मुखाच्या असणाऱ्या मिशेच्या सारख्या टोकानी त्या अळीला टोचते. टोचल्यावरती त्या अळीला अत्यंतिक वेदना होतात. इतक्या वेदना होतात, इतक्या वेदना होतात. ती अळी विचार करते, मला कोणी वेदना दिली? वेदना देणारा कोण आहे? गुंग्याचा आकार आठवते किंवा फुलपाखराचा आकार. ह्या आकाराने वेदना, ह्या आकाराने वेदना. दुःखाचं कारण काय? हा आकार. दुःखाचं कारण काय? हा. दुःखाचं कारण काय? हा. कारण ती दिलेली वेदना अळीला, वेदनेचं चिंतन करणारा, वेदना ज्याने दिले त्या रूपाचं चिंतन करता करता एक दिवस अळीचं अळीपणच निघून जातं आणि ती स्वतः भुंगा होते किंवा फुलपाखरू होऊन जाते. शिवम भूत्वा शिवम यजेत. कीटक भृंग न्यायाने ब्रह्मचिंतन करणारा जो जीव आहे तो त्याच्या देहासकट ब्रह्मस्वरूपच होऊन जातो. हे जे शास्त्रशुद्ध विचार शास्त्रांनी सांगितले. कारण सच्चिदानंद ब्रह्म, त्याच्या जे ते सच्चित आनंद, ह्या ज्या 3 प्रेरणा आहेत ते प्रत्येक जीवाला आहेतच. मला सांगा, तुमच्यापैकी मला कोणाला असं वाटतं की मी नसावं? मी नसावं असं कोणाला वाटतं? प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या अस्तित्वाची दखल कोणीतरी घेतली पाहिजे. याचा अर्थ सच्ची प्रेरणा तुमच्या आमच्यामध्ये आहे. आपल्याला कळलं की फार बरं वाटतं, नाही कळलं की दुःख वाटतं. अरे आज मला समजलं बरं का, आज मला काहीच कळलं नाही. कळलं नाही की दुःख होतं, कळलं की सुख होतं. याचा अर्थ ज्ञान हे सुखाला कारणीभूत आहे, अज्ञान हे दुःखाला कारणीभूत आहे. अज्ञानाची ओढ आहे, कारण ते माझे स्वरूप आहे. आनंद आपल्याला हवा आहे. उठल्यापासून रात्रीपर्यंत प्रत्येक गोष्ट कशासाठी करतो? तो सुखासाठी करतो. पण गंमत अशी आहे की आपण सुख होण्याचा प्रयत्न करतो. संत म्हणतात तुम्ही आम्ही सुखी होण्याचा प्रयत्न करतो. तर सुखी होण्याचा प्रयत्न करतो त्याला दुःखी व्हावं लागतं. संत म्हणतात सुखरूप होण्याचा प्रयत्न करा. तुकाराम म्हणतात सुखरूप ऐसा माझ्या पांडुरंगासारखा कोण आहे. तुम्ही आम्ही सुखी होण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपल्याला दुःखाचे अनुभव येतात. संत सुखरूप आहेत, ते सुखी नाहीत. मी सुखी हे बरळ, मी ज्ञानी हे बरळ केवळ, मी सुखरूपची केवळ, ज्ञान माझे स्वरूप केवळ. अद्वैत तत्वज्ञानाचा ओवी आहे. सिद्धांत सांगितलं की मी सुखी म्हटलं की गडबड घोटाळा आहे, पण सुखरूप हे माझं स्वरूप आहे. आणि म्हणून ह्या 3ही प्रेरणा आपल्याकडे अखंड आहेत. म्हणून ह्याची उपासना ब्रह्मचिंतनाने केली जाते. आणि अशा 4ही देवांच्या 4 टप्प्याच्या उपासना आहेत. एक तो नाम प्रतिमा, दुसरा तो अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. 4ही प्रकारच्या 4 उपासना वेगळ्या. मग त्या शास्त्रशुद्ध तशाच केल्या पाहिजेत. आपण बरेच वेळेला आपण आता बघितलं की जसं ते ब्रह्म मी आहे, मग ते मला बरं वाटतं चिदानंद रूप शिवोम शिवोम म्हणायला. पण ते नुसतं म्हणून काहीच होत नाही. जितेंद्र महाराज म्हणून एक खूप मोठे अधिकारी आहेत, त्यांचे एक सुंदर ओवी आहे. ते असं म्हणतात की त्यांच्या काही रचना आहेत, त्या रचनेमध्ये ते म्हणतात की ते ब्रह्म ऐकल्यानंतर इतकं बरं वाटतं, त्या ब्रह्माचे आपल्याला इतकी ओढ असते. पण ते ब्रह्म घोटाळा आपला होतो, कारण ते ब्रह्म काय काय ते स्वसंवेद्य आहे. कारण ते पंचज्ञानेंद्रियांचा विषय होत नाही, पंचकर्मेंद्रियांचा विषय होत नाही, त्यामुळे तिथे काही कळत नाही, त्यामुळे ब्रह्म घोटाळाच असतो. पण त्या ब्रह्माच्या मागे आपण काहीतरी लागतो आणि काहीतरी ग्रंथ वाचत राहतो, पण आपल्याला त्यातलं काही कळत नाही. त्याच्यासाठी ते म्हणतात सोपं करा, काय करा रे, ब्रह्म ऐकायला बरं वाटत असेल तरी ते ब्रह्म आधी मिळणार नाही. म्हणून ते म्हणतात मन मुंडा रे तुम्ही, मन मुंडा मग तुम्ही ब्रह्म धुंडा. याचा अर्थ आधी पहिल्यांदा मनाचं मनपण तर मोडायला सांगा. मनाचं मनपड म्हणणं म्हणजे काय? दररोज आपणच आपल्याला पाहणं. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात भावे आपणच या आपण या नवज्ञान. जर मीच मला पाहायचं असेल तर कसं बघायचं? आज मला एखादी गोष्ट खावीशी वाटली,
तर मीच माझ्या मनाला सांगायचं, आज तुला खावीशी वाटली तर मी आज तुला देणार नाही, आज मी तुला हे देणार नाही. पण देणारच नाही असं नाही करणार. उद्या मी कदाचित तुला देईन, पण परवा मी तुला देईन. पण जर मला शिरा खावासा वाटला, जर मला आमरस खावासा वाटला असेल, तर उद्या नाही परवा तुला देईन. आणि मग नुसतं नाही करणार, एखादी छानपैकी पोथी वाचीन, मग त्या आमरसाचा किंवा त्या शिराचा नैवेद्य दाखवीन, आणि मग तो शिरा किंवा तो आमरस मी प्रसाद म्हणून मी ग्रहण करीन. म्हणजे शिरा आणि आमरस मध्ये मी ग्रहण केला तर तो विषय मला बांधून टाकणारा आहे, आणि तो जर प्रसाद म्हणून ग्रहण केला तर तो माझी ग्रंथी सोडवणार. कृती एकच आहे, पण एक बंधनात टाकणारी आहे, एक मुक्त करणारी आहे. मग मुक्त करणारी असेल तर ती उपासना विचाराने मुक्त करणारी आहे, अज्ञानाने केलेली कृती असेल तर ती बंधनात टाकणारी आहे. मग आता प्रत्येक ठिकाणी असा विचारच करायला लागेल आपल्याला. रस्त्यावरून चालताना विचार आहे, कधी प्रश्न पडला नाही. जेवायला बसल्यानंतर प्रश्न कधी पडत नाही, आपल्या समोर आलेलं अन्न कसं करायचं. तुकोबारायांना प्रश्न पडलाय, पांडुरंग तुला कसं सेवन करू, कारण तुझं स्वरूप आहे. आपल्याला प्रश्न पडलाय का धरणावर, कधी नाही पडलेला प्रश्न, कारण आपल्याला दृष्टीच प्राप्त झालेली नाही, समदृष्टी प्राप्त नाही झाली. समदृष्टी प्राप्त होण्यासाठी ईश्वराची कृपा व्हावी लागते. ईश्वराची उपासना म्हणजे कर्माने उपासना करावी लागते. आणि ईश्वराची जेव्हा कर्माने उपासना करतो तेव्हा तो त्याचं स्वरूप देतो ना जीवाला, तेव्हा तो जीव पूर्ण होतो. अपूर्णत्व जे जीवाला आहे ते जीवाचं अपूर्णत्व कधी पूर्ण होतं, तर ते ईश्वराच्या कृपेने ते पूर्ण होतं. म्हणून शेवटच्या टप्प्याची उपासना ही पूर्ण सच्चिदानंद जे आहे, निर्गुण निराकार, ती वैचारिक उपासना ब्रह्मचिंतनाने पूर्ण होते. म्हणून देवाचे 4 प्रकार, एक तो नाना प्रतिमा, दुसरा तो अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. अशा या 4 प्रकारचे देव, 4 प्रकारच्या उपासना, एक जड, दुसरा सगुण साकार, तिसरा सगुण निराकार, चौथा निर्गुण निराकार. असे हे टप्प्याटप्प्याने सूक्ष्म 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 तर होत जाणारे देवाचे स्तर आहेत. मग आता हे 4 स्तर समर्थांनी सांगितले. मग आता या चारीची ठिकाणी कुठेतरी एखाद्या ठिकाणी आपल्याला याची प्रचिती येते का, या सगळ्याची सोय कुठे येते का, एवढं बघूया आपण. एक शेवटचे मला 3 मिनिटं आहेत माझ्याजवळ, त्या 3 मिनिटांमध्ये काही आपल्याला काही सोय करता येते का बघूया. अजून एक 25 पर्यंत वेळ, सॉरी, एक शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण बघूया की या 4ही उपासना एका ठिकाणी करायची काही सोय आपल्याला कुठे एखाद्या चरित्रामध्ये दिसते का, कशा प्रकाराने उपासना. दासबोधाचं चिंतन करतोय म्हणून आपण मी हा विषय घेते की समर्थांचे जे जवळचे शिष्य अगदी असणारे, म्हणजे आत्ता गडावरती असणारे, ते म्हणजे श्रीधर स्वामी. श्रीधर स्वामींनी देह कधी ठेवलाय, आता 19व्या शतकामध्ये त्यांचं अवतरण आहे, आणि 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये त्यांनी देह ठेवलेला आहे. असे श्रीधर स्वामी जेव्हा गडावरती गेले तेव्हा समर्थांनी देह ठेवलेला होता. समर्थ सगुण साकार नव्हते, पण त्यांनी समर्थांची जी पहिल्या टप्प्याची पूजा, याचा अर्थ एक तो नाना प्रतिमा, समर्थांची जी समाधी आहे, समर्थांची जी मूर्ती आहे, समर्थांची जी प्रतिमा आहे, त्या प्रतिमेचं पूजन इतकं सुंदर केलं, इतकं सुंदर केलं, इतकं सुंदर. म्हणजे मारुती बुवांनी श्रीधर स्वामींचं जे चरित्र लिहिलंय त्या चरित्रामध्ये ते म्हणतायत की श्रीधर स्वामींचा ज्या समर्थ श्रीधर स्वामी ज्या तांब्यानी समर्थांना आंघोळ घालायचे, तो तांब्या पण इतका हळुवारपणे घासायचे, तो जोरात नाही घासायचे. कारण का, हे जणू काही माझ्या समर्थ माऊलींचे चरण आहेत. चरणावरती जितका हळुवारपणे आपण हात फिरवतो तितक्या हळुवारपणाने त्या तांब्यावरनं हात फिरून फिरून ते तांबे काय करायचे ते घासायचे. समर्थांची पूजा करताना मनोभावे जो जो व्यवहार आहे इतका संवेदनाशील अंतःकरणाने त्यांनी केलेला आहे, सर्वस्व समर्पित करून. ही माझी गुरुमाऊली आहे, कुठेही गेलेली नाही, इथेच आहे. आम्ही जातानाच म्हणतो गडावरती की समर्थांच्या समाधीला जाणार आहोत, ते म्हणतात नाही, मी माझी समर्थ माऊली आहे. आणि म्हणून समर्थांना त्यांना सगुणात येऊन दर्शन द्यावं लागलं, कल्याण स्वामींसाठी सगुणात यावं लागलं. आम्ही आमच्यासाठी येतात का, ते काही येत नाही, कारण आमचा भावच नाही ते चैतन्याने युक्त आहे तसं. जोपर्यंत ते चैतन्याने युक्त आहे तसा आपला भाव होणार नाही, तोपर्यंत आपल्याला ते काही मिळू शकणार नाही. तसा शास्त्रांनी सांगितले तसं त्यांनी काय केलंय, तर समर्थांचं पूजन पहिल्या टप्प्याचं शास्त्रोक्त पद्धतीने 16 उपचारांनी केलं. आजही कसे 16 उपचारांनी
समर्थांच्या पादुकांना बघायला एक दिवस सकाळी 6 वाजता किती सुंदर उपचार केले जातात, किती मनापासून केले जातात, किती हळुवारपणे केले जातात, कशा मंत्रांच्या साह्याने केले जातात. कारण देव मंत्रांच्या अधीन आहे. पहिल्या टप्प्याची पूजा अशी करायची तशी श्रीधर स्वामींनी केली. अखंड आयुष्यभर श्रीधर स्वामींनी फक्त समर्थांच्या विषयी बोलले. समर्थ पाठ, समर्थांचं कार्य काय होतं, समर्थांच्या शिवाय काहीच बोल. तच्छ्रोतव्य तदेव श्रवणम तदेव कथनम. त्यांच्याविषयीच ऐकणं, त्यांच्याविषयी बोलणं, त्यांचे ग्रंथच वाचणं, त्यांचे ग्रंथच सांगणं, त्यांचे ग्रंथ समजून घेणं, त्यांचे ग्रंथ समजावून सांगणं, याच्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही. श्रवण तेच वाणीचा, म्हणून इंद्रियांचा विषय एकच, ते म्हणजे समर्थ, दुसरा विषयच नाही. सवर्ण साकाराचं वर्ण ईश्वर याचा अर्थ सगळीकडे तेच आहेत. आणि म्हणून किती यात्रा केल्या, प्रत्येक यात्रा ठिकाणी गेल्यानंतर जिथे जिथे गेले तिथे समर्थ आहेत म्हणून तसंच पूजन केलंय. कुठेही तक्रारच नाही त्यांची, काय नाही. असं काय सामर्थ्य आहे, कुठे जाऊ दे, ते वरदापूरला जाऊ दे किंवा चारधामला जाऊ दे, कुठे गेल्यानंतर त्यांची कधीही पूजा थांबली नाही, त्यांचं कधी बदललेलं नाही. काय जीवन होतं. भिक्षा मागायची आणि जेवायचं. नुसती भिक्षा पण नाही, शिजवलेलं अन्न एका रुमालामध्ये बांधायचं, नदीमध्ये घालायचं, ते सगळं बुडवायचं, त्याचा रस काढल्यानंतर उरलेला चोथा फक्त उदर भरण्यासाठी खायचा, चव म्हणून नाही. किती वैराग्याने परिपूर्ण जीवन होतं. वैभव सगळं होतं, काही नाही असं नाही. अनेक शिष्य होते, काय देणार नव्हते, सगळ्या सिद्धी पुढे मागे होत्या, पण कधीही सिद्धींचा वापर केलेला नाही, कधीही विषयांचं सेवन नाही, कधी भोगांचं सेवन नाही, काही नाही. अंतःकरणातो अंतस्त्यागी बहिर्भोगी, बस अंतरंगातून सगळं त्यागलेलं असणार. शेवटी तर अवधूत स्थितीमध्येच संचार करत होते. मग ईश्वराची उपासना दिलेलं कार्य उत्तम प्रकाराने केलं. आणि अखंड ब्रह्मचिंतन म्हणजे कसं, समर्थांच्या ज्या आज्ञा आहेत, ईश्वराची उपासना म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं. आणि समर्थ जर ईश्वर असतील तर समर्थांच्या आज्ञा दासबोधात आहेत, त्यानुसार आपण आपल्या जीवनाची घडी बसवून देणं आणि त्यानुसार जीवन जगणं, असं श्रीधर स्वामींनी केलं. समर्थांनी जसं वागायला सांगितलं तसं वागले, जसं नाही वागायचं तसं नाही वागले. इतकं जेव्हा ते वागले तेव्हा परिपूर्ण काय झालं, शेवटच्या टप्प्यावरती ब्रह्मोन ब्रह्माची केलेली उपासना, स्वतःच भगवान झाले, स्वतःच समर्थ झाले. किती शिष्य समोर आले, पण कधी असं नाही म्हणाले की मी समर्थ झालेलो आहे, मी समर्थ संप्रदाय चालवते. नाही, समर्थांचेच उपासना, समर्थांशिवाय काही नाही, समर्थांशिवाय काही बोलले नाहीत, स्वतः समर्थ झाले तरी सुद्धा त्यांनी समर्थांचं नाव कधी सोडलेलं नाही. जसे समर्थ रामाला समर्थ म्हणायचे आणि म्हणून समर्थ करावे तरीच समर्थ म्हणवावे, तसं श्रीधर स्वामी स्वतः समर्थ झाले, भगवान झाले तरी सुद्धा मी समर्थ झालो असं कधीच म्हणाले नाहीत. समर्थांचे इतकेच अधिकारी भगवान होऊन संप्रदायाचं कार्य अखंड चालू ठेवलं. म्हणून जे साधू संत आहेत त्यांना चारही प्रकारच्या उपासना केलेल्या आपल्याला दिसतात. प्रत्येक टप्प्याच्या उपासनेला पर्याय नाही. म्हणून शास्त्रशुद्ध उपासना या ठिकाणी समर्थ सांगतायत. एक तो नाना प्रतिमा, दुसरा तो अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. संतांच्या चरित्रामध्ये या चारही प्रकारच्या उपासना संतांनी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मग जर त्यांना ते शक्य होत असेल तर आपल्याला निदान अगदीच काही शक्य होणार नाही असं नाही ना. इतके तर काही दुःखाचे प्रसंग नाहीत ना. कृष्णासारखा जन्म आपला आता निदान कारागृहात तरी झालेला नाही ना. आपल्याला आपल्या मामाना आणि काकांना तरी मारावं लागलेलं नाही ना. त्यांच्यापेक्षा आपण बरे आहोत. त्यांच्या इतकं दुःखही आपल्याला नाहीये तरी सुद्धा आपण आपलं दुःख उगाळत राहतो. गरज नाहीये. खूप छान समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात प्रपंचाचा कोळसा उगाळावा तितका काळा आहे, म्हणून तो जाळूनच टाका. जाळला की तो उजाळा देतो. म्हणजे प्रपंच जाळ नाही याचा अर्थ प्रपंचाचं चिंतनच न करणं, तो होणारच आहे. मग चिंतनाचा एकच विषय असला पाहिजे. याचा अर्थ पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण या सगळ्याचा विषय एक परमात्मा ज्या वेळेला होईल तेव्हा कुठेतरी आपण खऱ्या अर्थाने उपासनेला सुरुवात करू. आणि अशी उपासना झाल्याशिवाय पुढच्या टप्प्याच्या उपासनेला आपल्याला हळूहळू जाता येणार नाही. म्हणून या चत्वार देव निरूपणाच्या साह्याने समर्थ आपल्याला चारही देवांच्या एक एक टप्प्याने पुढे जायला सांगतात. आणि हळूहळू पुढे जाऊन आपण आहोत तिथे 1 इंच तरी आपण पुढे सरकलं पाहिजे. आणि ते सरकताना मी पुढे सरकलेलो आहे हेही भाव नको.
नाही तर आता मला ह्याची आवश्यकता नाही, आता मला पूजेची आवश्यकता नाही, आता मला काय आहे, मला काही देवाला हारबीर घालायची आवश्यकता नाही, असलं काही बोलायची गरज नाही. जसं आपण 5वीतून 6वीत गेलो, 7वीतून 8वीत गेलो, पहिल्यांदा जेव्हा शाळेत जातो तेव्हा काहीच नसतं, पुस्तकं नाहीत, काही नाही, फक्त डबा असतो. मग कधीतरी डबा जातो, मग काही पाटी येते, पाटी गेल्यानंतर पाटी पेन्सिल जाते, मग वह्या येतात, वह्या काय काय येतात, मग मोठं दप्तर येतं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग दप्तरही निघून जातं, एखादी कुठेतरी वही येते. आणि मग PhD ला गेल्यानंतर वही पण नाही, मग फक्त डोकं, बुद्धी. शेवटच्या टप्प्यावरती फक्त बुद्धीच लागते, बाकी काही लागत नाही. उपासनेचं सुद्धा तेच आहे. म्हणून शेवटच्या टप्प्यावरती बहिरंगाच्या सगळ्या उपासना सुटून गेलेल्या असतात. ते सुटून गेल्यामध्ये त्या गळून जाण्यामध्ये भूषण आहे, पण त्या टाकण्यामध्ये भूषण नाही. आपल्या गळून आळशीपणाने जातात. तुकारायांसारखे अत्यंत श्रेष्ठ, समर्थांसारखे अखंड त्यांच्या हातात माळ का आहे, स्मरणी का आहे? पण जर साधन सुटलं तर आपण जिथे आहोत तिथून च्युत होणे, म्हणजे तिथून अधपतन होणे, पतन होण्याची शक्यता जास्त असते. परमार्थामध्ये किती मिळवले त्यापेक्षा जे मिळवलेलं आहे ते कसं टिकवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात, मी सगळ्यांचा योगक्षेम चालवतो. योग याचा अर्थ जे मिळालं नाही ते मिळवून देतो, आणि क्षेम म्हणजे जे मिळवलेलं आहे ते टिकवण्याचं काम मी करतो. ते जीवाचं सामर्थ्यच नाही क्षेम त्याचं. मी माझ्या सामर्थ्याने शिकवतो म्हटलं तर आयुष्यात टिकणार नाही ते. नक्की माहिती पाहिजे, म्हणून ईश्वराची कृपा आपल्याला संपादन केल्याशिवाय पुढच्या टप्प्यामध्ये जाताच येत नाही. आणि म्हणून या उपासनेचा एक स्तर आहे, टप्पा आहे. त्या टप्प्याटप्प्याने जेव्हा आपण जातो तेव्हा उपासनेच्या शेवटच्या टप्प्यावरती श्रीमद शंकराचार्यांची व्याख्या, तिसरी व्याख्या आपण बघितली. पहिली बघितली उपाधिकासन, त्यानंतर आचार्य विनोबांची बघितली. तिसऱ्या टप्प्यावरती आपल्याला श्रीमद शंकराचार्य उपासनेची व्याख्या सांगतात. समान प्रत्यय प्रवाहेन तैल धारावत यदासनम तदुपासनम. अंतःकरणामध्ये एकाच एक परमात्म्याच्या स्मरणाच्या जी चित्तवृत्ती आहे, ती वृत्ती जर एकच समान नाम म्हणजे समतत्व परमात्म्याचं एकच एक अखंड स्मरण असेल, तेलाच्या धारेप्रमाणे संतत असणारी धार जर अंतःकरणामध्ये अखंड असेल, तर बहिरंगाचं आसन कोणतंही असू दे, ते कर्म करणारं कर्मासन असू दे, रेल्वेमध्ये लटकणारा एखादा कर्मचारी असेल तर त्याच्या लटकासन असू दे, मी घरातली एखादी गृहिणी पोळ्या करणार असेल तर ते माझं पोळ्या करण्याचं कर्मासन असू दे, एखादी माझ्या सासूबाई घरात आजारी असतील, त्या झोपलेल्या असतील तर त्यांच्या शरीराचं असणारं ते काय असेल तर ते निद्रासन असू दे. बहिरंगाचं कोणतं आसन आहे याला काहीच महत्त्व नाही, पण अंतरंगाचं आसन मात्र पक्क असलं पाहिजे. त्याला श्रीमद शंकराचार्य खरी उपासना म्हणतात. यद आसनं तद उपासनम. बहिरंगाचं जे आसन असेल ती उपासना आहे. आणि ती उपासना असेल तर आपल्याला अंतरंगाने काय करायचंय हे जोपर्यंत एकेका टप्प्याच्या उपासनेने आपण जात नाही तोपर्यंत आपल्याला हे कळत नाही. आणि म्हणून इथून काही सोडता येत नाही, सगळं करावं लागतं. एकेका चरकातून आपल्याला जावं लागतं. या टप्प्याटप्प्याने गेलो तरच हळूहळू आपण पुढे जातो. आणि म्हणून गमतीने काका नेहमी म्हणतात, इथे कोणताही चमत्कार नाही, काही नाही, अलगद सावकाश जे काही आहे तो हा सगळा प्रवास अत्यंत हळूवार होणार आहे. पण अंतरंगाचा प्रवास आहे, इथे कोणता बहिरंगाचा प्रवास नाही. आणि म्हणून उपासना, ज्याची उपासना करतो ते तत्वही अत्यंत म्हणजे त्याचं सामिप्य आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी, अंतःकरणामध्ये जाण्यासाठी ईश्वर तत्व जे आहे ते कसं मदत करतं, तर जशी एखाद्या विवाहामध्ये त्या नवरी बरोबर तिची करवली जाते, ती कुठपर्यंत जाते, ती त्या सासरी जाते, त्या नवऱ्याच्या दरवाजापर्यंत जाते, पण आतमध्ये तिला प्रवेश नाही. तसं परमात्म्याचे जीवशिवाच्या ऐक्याच्या तिथपर्यंत शेवटपर्यंत आपल्याला साथ कोणाची असते तर गुरुतत्वाची साथ असते. पण त्यानंतर सद्गुरु तत्व जीवालाही सोडून टाकतं. इथपर्यंतच गुरुतत्व कार्य करतं, त्याच्यानंतर त्याचंही चालत नाही. पण तोपर्यंत ते धरून ठेवणं, त्यांची उपासना करणं, अनन्य भावे सेवा करणं हे साधकाचं, प्रत्येकाचं किंवा भक्ताचं कर्तव्य आहे. ते सुटूनच चालणार नाही. म्हणून उपासनेच्या प्रत्येक टप्प्यावरती समर्थ आपल्याला हे सगळं सांगताय. म्हणून हे सांगताना चार सांगितले की चारी देवांच्या उपासनेला तुम्हाला आम्हाला पर्याय नाही. साधकाची सूचना उपासना उपासना. उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेविना निराश्रय. उदंड केले तरी जय प्राप्त नाही. जीवनामध्ये जय यश प्राप्त होणार नाही जोपर्यंत उपासना करणार नाही तोपर्यंत.
मग जर ते करायचं असेल तर आपल्याला ते करावं लागेल. मग जर संतांना करावं लागलं, सगळ्यांना करावं लागलं, तर तुम्हाला आम्हालाही ते करावं लागेल. यासाठी समर्थांनी केलेल्या, आज आपण एका ओवीचं चिंतन केलं, चत्वारदेव निरूपणातलं, की ज्याच्यामध्ये 4 देवांचे प्रकार सांगितले, 4 देव कसे आहेत ते सांगितलं, आणि त्या तिन्हीचे उपासनेचे प्रकार आणि टप्प्यापर्यंत कसं जायचं. हाच जो आहे, जो धागा आहे, तसा तुलसीदासांनी तसाच तो धागा घेतलाय. तुलसीदास रामाच्या भाषेमध्ये बोलतात. तुलसीदास म्हणतात, एक राम दशरथ का बेटा, दुसरा राम घट घट में बैठा, तिसरे राम का जगत पसारा, चौथा राम है सबसे न्यारा. भाषा रामाची आहे किंवा देवाची आहे, पण ती उपासनेचीच आहे आणि ती उपासनेच्या टप्प्यानेच तिथपर्यंत गेली पाहिजे. आणि म्हणून उपासना ही शरीराने करण्यापेक्षा ती अंतःकरणाची सूक्ष्म आहे. सूक्ष्म साधन, विचारायचं साधन, वैचारिक साधन हे समर्थांना सांगायचं आहे, आणि त्या साधनेने आपल्याला शेवटच्या टप्प्यापर्यंत जायचंय. जे समर्थांनी प्राप्त केलं ते जे देण्यासाठी समर्थांनी संपूर्ण दासबोध लिहिलेला आहे, ते दासबोधाचं देणं समर्थांनी तुम्हा आम्हाला द्यावं, अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते आणि इथे वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. डॉक्टर साहेब आहेत का? मोबाईल वरती आहे, म्यूट असतील. तू आत्मषटक म्हणला. अच्छा, नाही, त्यांना काही बोलायचं होतं. मानसी, मी आहे. मगाशी मी जेव्हा प्रारंभ केला होता, सांगितलं की ते नाही. मानसी, मी आहे. माझा आवाज येतोय का? हो हो आलं. ते नको ते नको आवाज कमी केला. बोला. हॅलो. डॉक्टर साहेब, हॅलो, आवाज आता येतोय येतोय. का? येतोय येतोय. हो, बरं. नाही, श्रुतिका, जरा आवाज बघतो जरा. येतोय येतोय, आवाज येतोय डॉक्टर साहेब. बोलू ना? हो हो. अं, सभागवती अलकाताईंना साष्टांग नमस्कार. खूप खूप धन्यवाद. आवाज येत नाहीये सलील. डॉक्टरांचा मला येतोय, बाकीच्यांना तो येतोय अगदी की? खोल आवाज येतोय, नीट येत नाहीये. खोल येतोय, ही गोष्ट खरी. नाना कशाला उचलतो? डॉक्टरांना कोणी फोन करताय का? नाही तर मी करतो. सलील, डॉक्टरांना फोन. हा, मी करतोय. हा, नमस्कार डॉक्टर, काय अडचण आहे? काय अडचण आहे का? बोलताय तुम्ही? काय काय करायचं? हा,
ते अनम्यूट होत नाहीये का? पण आता दुसरीकडनं तुमचा आवाज येत होता, अगदी खोल होता, बारीक होता. माहिती नाही. नाही, अजून नाही. मला मोबाईल वरती येतोय, पण इकडनं स्पीकर मधनं येत नाहीये, आपल्या झूम मीटिंग मधनं येत नाहीये. स्क्रीनला टच हळूहळू हा, आता येतोय डॉक्टर साहेब. आवाज येतोय? आता येतोय, हो. आता येतोय डॉक्टर साहेब. सर्वांना येतोय का? हो हो, येतोय, सर्वांना येतोय आता. हो क्लिअर आहे डॉक्टर साहेब. बर. अलकाताईंना नमस्कार, शिरसाष्टांग नमस्कार. खूप खूप धन्यवाद. प्रवचनाचा आनंद जो आहे तो काही वेगळाच होता. परमार्थाची उपासना कशी करावी, परमार्थाचा प्रवास कसा व्हावा, ह्याच्याबद्दलचं विवेचन नेहमीच सर्वसाधकांना कुतूहल ते असतंच. कारण की हे जग कसं आहे तर म्हणे चंचल प्रकृती आणि निश्चळ परब्रह्म याचं मिश्रण आहे. मग सत्य काय यासाठी जे आहे ते सर्वच संत जे आहे ते उपासनेचं क्रम आणि महत्व दोन्ही सांगतात. समर्थांनी पण चत्वार देवाची उपासना या ठिकाणी, चत्वार देवाची संकल्पना या ठिकाणी मांडली. प्रतिमा पूजन, त्याच्यानंतर अवतार महिमा म्हणजे लीला वेगळं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी ईश्वरोपासना खूप अतिशय कठीण अशी सांगितली, कर्मोपासना म्हणून सांगितली. आणि त्याच्यानंतर जे आहे ते शेवटलं म्हणजे जे आहे ते निर्गुणाची उपासना, सद्गण चिद्गण आनंद गण त्यांनी उदाहरण दिलं. आपल्या श्रीधर स्वामींचं उदाहरण दिलं. आम्हाला कसं त्यातून जे आहे ते प्रेरणा मिळावी, काय साधना करावी, हे सर्व त्यांनी सांगितलं. तर या सर्वांबद्दल जे आहे हे सर्व आज आम्हाला या ठिकाणी जे आहे त्यांनी प्रवचन केल्यावर पुष्कळ स्पष्ट झालं. ज्यात काही शंका होत्या त्या दूर झाल्या. याबद्दल त्यांना धन्यवाद. त्यांच्याबद्दलची ओळख सुरुवातीला झाली नाहीये, पण खरं म्हणजे आता त्यांची ओळख द्यायची आवश्यकता नाही. त्यांची ओळख जी आहे आता आज किती नंबर अटेंड करतात आहे झूमवर, त्यावरूनच कळतं की सर्वांना त्यांच्याबद्दल त्यांची ख्याती जी आहे आपल्या सर्वांमध्ये आहे. त्यांच्या उपासनेचं जे आहे ती किती तळमळ आहे उपासनेची, आणि परमेश्वराचं जे आहे त्या किती जवळ आहे ते आपल्याला कळतं हे सर्व याच्यावर. तर मी बोलायचं एवढंच कारण की आम्ही त्यांना खूप खूप दासबोध अभ्यास वर्गातर्फे सर्वांतर्फे जे आहे ते धन्यवाद देऊ इच्छितो. आणि त्यांनी खूप सुंदर प्रकारे आम्हाला समजावून दिलं की एक राम दशरथ का बेटा, दुसरा गडगट में बैठा, तिसरा सकल पसारा आणि चौथा सबसे न्यारा. आणि चत्वार देवाशी त्याची जे आहे ते त्यांनी सांगड घातली. याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि परमेश्वर त्यांना असंच चिरायू करो, प्रवचन जे आहे ते साधकांना देत राहो, आम्हाला त्यांचा उपदेश मिळत राहो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना. आणि खूप खूप धन्यवाद. आता या ठिकाणी मी विरमतो. जय जय रघुवीर समर्थ. सर्वजण आत्मषटक म्हणूया. मनोबुद्ध्यंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायु, चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ, मदो नैव मे नैव मात्सर्यभावः,
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्तः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।